इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं हे लेक्चर नंबर 4 आणि आता आपण पूर्ण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा खात्मा करणार. या लेक्चरमध्ये कॅपॅसिटन्सचा उरलेला पार्ट आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक डायपोलचे काही क्वेश्चन्स आपण कव्हर करू. तुम्ही पहिले 3 लेक्चर पूर्ण बघून जेव्हा चौथ्या लेक्चरला आला असाल तर तुमच्या मेहनतीला खरंच शाबासकी दिली पाहिजे. हॅलो, इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं हे शेवटचं लेक्चर आणि या लेक्चरमध्ये आपण कॅपॅसिटर फिनिश करणार आहोत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक डायपोलचे काही क्वेश्चन्स म्हणजे एकंदरीतच इलेक्ट्रोस्टॅटिक फिनिश. पहिले 3 लेक्चर बघून जर तुम्ही चौथ्या लेक्चरला आलात तर तुमच्या मेहनतीची दाद दिली पाहिजे. कारण भरपूर विद्यार्थी 1 लेक्चर बघतात, 2 बघतात, नंतर सोडून देतात. पण तुम्ही 4ही लेक्चरला प्रेझेंट आहात. व्हेरी गुड. त्याच्या नोट्स काढा. हेच एक्झाम्पल वारंवार प्रॅक्टिस करा. याच्या बाहेर जायची गरज नाही बेटा. याच्या बाहेर पण करायला आहे सीईटीला, मी म्हणत नाहीये, पण आपल्याकडे आता वेळ नाही. सो जे करतोय आपण त्याला लिमिटेड सोर्सेसमध्ये अनलिमिटेड प्रॅक्टिस करायची, म्हणजे त्याला खूपदा रिवाइज करायचं. निश्चितपणे आपला चांगला पर्सेंटाइल येईल. ठीक आहे, चला आता बघू. सगळ्यात पहिले इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स व्हेन इन अ डायइलेक्ट्रिक मीडियम. तर आपण आधी सिरीज कॉम्बिनेशन बघू. म्हणजे मला असं म्हणायचंय की माझ्याकडे जर का कधी डी डिस्टन्स दूर कॅपॅसिटरच्या प्लेट ठेवल्या आणि त्यांच्यावर काय चार्ज आहे, एका प्लेटवर सपोज मी म्हटलं प्लस चार्ज आहे आणि निश्चितपणे दुसऱ्या प्लेटवर किती चार्ज असतो, मायनस चार्ज असतो, इक्वल अँड अपोजिट. आता याच्या आधी काय होतं बेटा, याच्या आतमध्ये एअर होती, बरोबर, एअर ॲज अ मीडियम होती. पण आता एअर न ठेवता मी काय करतो, मल्टिपल स्लॅब्स टाकतो. मल्टिपल स्लॅब्स म्हणजे कसे, सपोज मी हा एक स्लॅब टाकला. पहिल्यांदा एक स्लॅबचा फॉर्म्युला लिहू आपण. याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट मी म्हणतो काय, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे सर, के इज द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि याची काहीतरी थिकनेस घेऊ. याची ही जी काही थिकनेस आहे, जाडी आहे, ती किती आहे, लेटस से टी. टी याची थिकनेस आहे, बरोबर. मग याच्या कॅपॅसिटन्सचा काय फॉर्म्युला आहे तो. नाव आता हे सिरीज कॉम्बिनेशन झालं. सिरीज कॉम्बिनेशन कसं सर, कारण या प्लेट पासून या प्लेटला असा चार्ज फ्लो करतो, असा चार्ज फ्लो करतो. सो सिरीज, बरोबर ना. इथे ऍक्च्युली 3 कॅपॅसिटन्स बनतात, 3. पण मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो. 3 कुठले सर, बघ, हा एक कॅपॅसिटन्स, हा वाला एक कॅपॅसिटन्स बनतो बेटा. त्याच्यानंतर हा एक कॅपॅसिटन्स आणि हा एक कॅपॅसिटन्स. हा एअरवाला, हा डायइलेक्ट्रिक वाला आणि हा एअरवाला. पण एवढी पीएचडी न करता आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहू, ते आपल्याला महत्वाचं आहे. आपली परीक्षा जवळ आली. सो सी इज इक्वल टू एप्साइलन नॉट ए डिवायडेड बाय सगळ्यात पहिले हवा किती आहे तिथे बघायचं. हवा कुठे सर, हवा किती डिस्टन्सला आहे बेटा, टीला तर थिकनेस, टी थिकनेसला स्लॅब आहे, म्हणजे उरलेल्या डिस्टन्सला, म्हणजे डी मायनस टी या डिस्टन्सला काय हवा आहे. सो डी मायनस टी डिस्टन्सला हवा आहे, प्लस उरलेला किती डिस्टन्स आहे, टी डिस्टन्स आहे ना, टी. आणि ते खाली येतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, त्या मीडियमचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. एक तुम्हाला सांगतो की इथे सुद्धा खाली मी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट लिहितो, पण एअर असल्यामुळे त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 असतो, म्हणून मी तिथे लिहित नाही. अलग लक्षात, तुम्हाला लक्षात येते का मी काय म्हणतोय. येस सर, लक्षात येतोय. म्हणजे जर मी दुसरा अशी तुम्हाला केस दिली, सपोज आपण अशी केस पकडली आणि या केसमध्ये आपण काय करू, आपण सगळीकडे पूर्ण डायइलेक्ट्रिक भरून टाकू. सपोज हा एक डायइलेक्ट्रिक झाला, हा दुसरा डायइलेक्ट्रिक झाला, हा तिसरा झाला आणि असे भरपूर डायइलेक्ट्रिक आहे. म्हणजे आता माझ्याकडे ही कॅपॅसिटरची प्लेट आहे बघा, इथे सपोज प्लस चार्ज आहे आणि इथे किती चार्ज आहे सर, मायनस चार्ज आहे. आणि यांचे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट घेऊ आपण. सपोज हा जो स्लॅब आहे त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपण घेऊ बेटा K1. त्याच्यानंतर आणि याची थिकनेस काहीतरी घ्यावं लागेल, लेटस से T1. याची दुसऱ्याची थिकनेस घेऊ आपण T2. आणि याचा जो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे त्याला आपण K2 म्हणू शकतो. ठीक आहे ना. इथे आपण असं लिहू, हा K2 आहे आणि हे काय सर, हे T2 आहे बेटा. त्याच पद्धतीने इथे जर मी पकडलं तर हा K3 आहे, याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K3 आणि याची थिकनेस किती सर, T3. आता कॅपॅसिटन्स लिहिता येईल का तुला, आता कॅपॅसिटन्स लिहिता येईल का सर, निश्चितपणे लिहिता येईल. हे पण सिरीज कॉम्बिनेशन आहे बघा, कन्फ्युज व्हायची गरज नाही. असं चालू आहे आपण, चार्जचा फ्लो होतोय, सगळीकडून चार्ज सेमच आहे, म्हणजे हे सिरीज कॉम्बिनेशन आहे सर. आणि आता इथे फॉर्म्युला येणार आहे, सी इज इक्वल टू बेटा एप्साइलन नॉट ए डिवायडेड बाय काय करायचं, काही नाही करायचं. आता हवेचा काही प्रश्नच नाही. हवा असती तरी डायरेक्ट डिस्टन्स लिहायचा त्याचा, बरोबर आहे ना, कारण के किती असतो, 1 असतो. सो मी डायरेक्ट लिहित चालतो बघा, T1 अपॉन K1. याचा काय येईल, T1 अपॉन K1 प्लस इथे काय येईल बेटा, T2 अपॉन K2 प्लस T3 अपॉन K3.
हो की नाही? येस सर. जर एकच डायलेक्ट्रिक पूर्ण याच्यात टाकला तर इथं खाली काय येईल? फक्त डी अपॉन के येईल आणि के वरती जातो. म्हणून आपण म्हणतो की कॅपॅसिटन्स के टाइम्स वाढतो जेव्हा डायलेक्ट्रिक इन्सर्ट केलं तेव्हा. आलं लक्षात? क्लिअर आहे? एकदम क्लिअर आहे सर. एक केस सांगतो तुम्हाला छोटीशी. काय केस आहे की बेटा असा प्रश्न जर तुला परीक्षेत आला, सपोज हे प्लस आहे, ठीक आहे, हे प्लस आहे सर आणि हे मायनस आहे, आणि याच्या आतमध्ये मी एक मेटल ठेवतो. मेटल हे काय? मेटल किंवा कंडक्टर आहे. मेटल ठेवलं आणि त्याची थिकनेस काहीतरी आपण अज्युम करू टी थिकनेस आहे, आणि टोटल यांच्यातला डिस्टन्स किती आहे? तर टोटल प्लेट्स मधला डिस्टन्स आहे बेटा डी. तर आता मला सांगा कॅपॅसिटन्स कसा लिहिता येईल मला? तर आता कॅपॅसिटन्स लिहिताना सी इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट ए डिवायडेड बाय डी मायनस टी. डी मायनस टी ला हवाय आणि आपण हवेचा के वन असतो म्हणून नाही लिहिला तरी चालेल, प्लस आता जे टी आहे ना, टी अपॉन के. आता हा जो के ना बेटा, हा जो के आहे, के फॉर मेटल, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट फॉर मेटल मी लिहून दिलंय तुम्हाला, इनफायनाइट आहे. याच्या मागच्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केलंय इन डिटेल. इनफायनाइट आहे म्हणजे जर इथे मी इनफायनाइट टाकला, तर हे झिरो होऊन जाईल. म्हणजे याला असं डायरेक्ट लिहिता येतं एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी मायनस टी. आलं का लक्षात? इथे इनफायनाइट टाकला तर ही टर्म झिरो झाली. समथिंग अपॉन इनफायनाइट इज झिरो, म्हणजे इथे झिरो आला, मग झिरो प्लस समथिंग इज दॅट व्हॅल्यू. ओके, सो मेटल टाकलं ना तर त्याला विसरून जायचं. म्हणजे काय सर, इतक्या पार्टचा बेटा काहीच येत नाही, हे डायरेक्ट येतो. उरलेला डिस्टन्स फक्त डिव्हिजन मध्ये करायचा. आपण क्वेश्चन करू तेव्हा तुम्हाला कळेल. सो हे एकदम क्लिअर आहे. आता क्वेश्चन्स बघू आपण कसे येतात. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे बघा. काय क्वेश्चन आहे? क्वेश्चन पटपट झाले पाहिजे आपले. सेपरेशन बिटवीन द प्लेट्स ऑफ पॅरल प्लेट कॅपॅसिटर इज डी. ठीक आहे. एरिया ऑफ ईच प्लेट, स्लॅब ऑफ मटेरियल ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आणि थिकनेस टी लेस दॅन डी इज इन्सर्टेड. मग आता सांगितलं बेटा कॅपॅसिटन्स. काय फॉर्म्युला लिहून दिला होता? पहिलीच केस होती ही, एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी मायनस टी आणि प्लस टी बाय के. बरोबर. जर तू टी कॉमन घेतला तर कुठला आन्सर येईल बघा? हे आन्सर येत नाही. मायनस टी कॉमन घ्या इथून. मायनस टी कॉमन घ्या बरं. एप्सिलॉन नॉट ए अपॉन मायनस टी का घ्या? कारण हे ऑप्शन मॅच करते बघा. 2d तर येत नाही, आणि डी मायनस टी 1 प्लस के, तो 1 प्लस के. अच्छा, डी मायनस टी नाही, तसं नाही येत. इकडे लक्ष दे. डी मायनस टी कॉमन घेतला. काय कॉमन घेतला सर तुम्ही? मायनस टी कॉमन घेतला तर इथे किती येईल? 1. इथे 1 मायनस 1 अपॉन के. हे आन्सर यायला पाहिजे. नीट लक्ष दे. 1 आणि 1 अपॉन के चं साइन अपोजिट यायला पाहिजे बघा. इथं टी येतो आणि इथं टी अपॉन के, म्हणजे अपोजिट साइन आहे, मायनस आणि इथे प्लस. तर इथे प्लस प्लस आहे बघा, हे येत नाही. हे गॅरंटेड आन्सर पाहिजे बेटा सी. थोडंसं गणित पक्क पाहिजे तुझं, नाही तर तुला वाटेल हे काय लिहिलं सर. अ स्लॅब ऑफ कॉपर ऑफ थिकनेस d/3 and a dielectric constant k is inserted between the parallel plate capacitor. परत एकदा विचारलंय. काय विचारलंय त्यांनी? कॅपॅसिटी विचारली. टेन्शन घ्यायचं नाही. आधी काय फॉर्म्युला दिलाय मी तुम्हाला? कॅपॅसिटीचा फॉर्म्युला दिलाय सर. सो सी इक्विव्हॅलेंट जो आहे तो येणार आहे एप्सिलॉन नॉट ए अपॉन सगळ्यात पहिले कॉपर किती याच्यात आहे? d/3. पण उरलेलं काय बेटा? उरलेलं किती येतं? 2d/3. बरोबर आहे ना? आपण असं लिहितो बघा, डी मायनस किती येईल? d/3. डी मायनस टी प्लस टी बाय के म्हणजे d/3k. एकतर तुम्ही असं लिहू शकता किंवा डी मायनस d/3 न लिहिता डायरेक्ट 2d/3 लिहू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही, कारण हवा आहे 2d/3 मध्ये उरलेल्या डिस्टन्स मध्ये, आणि प्लस d/3k. मग आता हे किती येईल करून घ्या. एप्सिलॉन नॉट ए अपॉन हे येईल बेटा 2d/3 प्लस d/3k. सो 3 वरती जाईल आणि हा डी खाली येईल. बघा मी कॅल्क्युलेशन करतो. एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी तुम्ही तुमचं करून घ्या. हा डी कॉमन घेतला, 3 वरती गेला. इथे किती यायला पाहिजे? इथे यायला पाहिजे 2 प्लस d/3 कॉमन घ्या. ठीक आहे ना? d/3 कॉमन घेऊन 3 वरती गेला. सो 2 प्लस 1 अपॉन के. 2 प्लस 1 अपॉन के म्हणजे 2k प्लस 1. 2k प्लस 1 2k प्लस 1 आणि हा के अजून वरती जाईल. असं कुठलं ऑप्शन आहे बघा बरं? 3 एप्सिलॉन नॉट ए के डी 2k प्लस 1. ठीक आहे ना? कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, आन्सर येईल. हा पण सेम प्रश्न आहे, करून घ्याल तुम्ही. आता पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर, त्याची कॅपॅसिटन्स किती दिली आहे? 9 पिकोफेरॅड. पहिल्यांदा 9 पिकोफेरॅड दिली आहे एअर कॅपॅसिटरची. म्हणजे तुम्हाला काय दिलंय ते समजायला पाहिजे. तुम्हाला काय दिलंय प्रश्नात?
प्रश्नात तुम्हाला दिले बेटा एप्सायलन नॉट ए अपॉन डी. हवेमध्ये तर एवढाच असतो ना, तेच सांगितलंय त्यांनी. ते किती दिले सर? 9 पिकोफॅराड. आणि नंतर सांगितलंय की आता काय काय स्पेस कशी फिल केली त्यांनी. स्पेस कशी फिल केली डायग्राम काढून दाखवतो, गडबड व्हायला नको अजिबात. सो स्पेस जी फिल केली आहे ना, तो हा जो डी डिस्टन्स आहे, या डी पैकी एवढी स्पेस आणि ही दुसरी स्पेस. ठीक आहे. सो ही जी स्पेस आहे इथे काय d/3 केले त्यांनी. K1 इज 3. सो हा K1 आहे बेटा आणि हा d/3 आहे. आणि उरलेला जो 2d/3 आहे, उरलेला जो 2d/3 आहे तिथे K2 आहे. K2 आणि K1 च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. एकदम सोपं आहे, लोड घ्यायचा नाही जास्त. सी इक्विव्हॅलेंट विचारलंय त्यांनी. सी इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू एप्सायलन नॉट ए अपॉन व्यवस्थित काम करा. एप्सायलन नॉट ए अपॉन सगळ्यात पहिले काय लिहू आपण, इथला डिस्टन्स किती येतो d/3. d/3 K1 प्लस 2d/3 K2. बरोबर एकदम. येस सर बरोबर आहे. आता काय करा तुम्ही, डी कॉमन काढा. डी कॉमन काढा आणि 3 वरती जाईल. 3 एप्सायलन नॉट ए अपॉन डी. बरोबर आहे. डी कॉमन काढला. इथे काय येणार आहे 1 अपॉन K1. 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. आता एकदम सोपं आहे, काही राहिलं नाही. एप्सायलन नॉट ए अपॉन डी ची व्हॅल्यू बघा. एप्सायलन नॉट ए अपॉन डी ची व्हॅल्यू किती सर? 9. सो 9 × 3 डिवायडेड बाय 1 अपॉन K1. 1 अपॉन K1 म्हणजे 1 अपॉन 3 प्लस 1 अपॉन 6. तर हे येईल 1/2 आणि हे वरती जाईल का? हे वरती जाईल. किती यायला पाहिजे हे 6. 6 आणि 3 किती? 9. 9/18. 9/18 म्हणजे 1/2 आणि हे परत वरती जाईल बेटा. म्हणजे हे किती येतं? 3 दुने 6. 6 9 45 येते बघा. 45 यायला पाहिजे. 45 यायला पाहिजे. कुठे बरं 45? डी आन्सर यायला पाहिजे. आलं लक्षात? कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. लँग्वेज तुला कळली पाहिजे की हे काय दिलंय. नाही तर तू म्हणशील की सर माझं आन्सरच नाही आलं. असं व्हायला नको. ओके. त्याच्यानंतर हे बघा, अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटन्स हॅज अ कॅपॅसिटी सी, डायलेक्ट्रिक ऑफ थिकनेस टी व्हेन प्लेस्ड बिटवीन द प्लेट. सगळं दिलंय. कॅपॅसिटन्स बिकम्स 1/3 ऑफ द ओरिजिनल. बघा नीट लक्ष द्या. सुरुवातीला जी कॅपॅसिटन्स होती ना, आता जी नवीन कॅपॅसिटन्स आली ती जी कॅपॅसिटन्स आहे ती C/3 आहे. सुरुवातीला जी कॅपॅसिटन्स होती त्याचं 1/3 झालंय. बरोबर आहे. हेच ते म्हणतायत. आणि सुरुवातीला किती कॅपॅसिटन्स होती? एप्सायलन नॉट A/D. अरे तीच असेल ना सुरुवातीला, हवा जेव्हा होती तेव्हा. येस सर. मग आता त्यांनी काय विचारलं बेटा? के ची व्हॅल्यू विचारली. मग काही करायचं नाहीये. सी इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू किती येईल बरं? C/3. सी ची व्हॅल्यू टाका. एप्सायलन नॉट ए अपॉन डी हा झाला सी आणि डिवायडेड बाय 3 झालं. सी इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिलाय मी तुम्हाला? एप्सायलन नॉट ए अपॉन सगळ्यात पहिले काय येणार आहे तिथे? सो टी किती प्लेट सेपरेशन टी थिकनेसचं टाकलंय त्यांनी. मग सगळ्यात पहिले यायला पाहिजे D-T. बरोबर आहे ना? D-T हवा आली प्लस इथे डायलेक्ट्रिक आला. क्लिअर आहे? येस सर क्लिअर आहे. एप्सायलन नॉट ए आणि एप्सायलन नॉट ए गायब करा. 3D इकडे येईल आणि हे इकडे येईल. म्हणजे हे आलं D-T प्लस T अपॉन K. ठीक आहे ना? प्लस T अपॉन K इज इक्वल टू 3D. थोडंसं नीट सेटिंग करा बरं. काय येईल? हा इकडे यायला पाहिजे. आपण एक काम करू, याला इकडे घेऊ. सो 3D मधून एक D गेला आणि प्लस इकडे आला बघा. T अपॉन K इज इक्वल टू 2D प्लस T असं येईल है ना. 3D मधून एक D गेला तर D येतो आणि प्लस T. आता त्याच्यानंतर काय K काय यायला पाहिजे? K इज इक्वल टू T अपॉन 2D प्लस T. हे आन्सर यायला पाहिजे बघा. T अपॉन 2D प्लस T. बी आन्सर यायला पाहिजे. आहे फॉर्म्युला बेस्ड प्रश्न, पण प्रश्न चांगले का बरं? कारण एक्झाम मध्ये तुम्हाला इंटरप्रिटेशन करायचंय. पहिले इंग्लिश वाचायचं. इंग्लिश वाचल्यानंतर जसं मी लिहितोय तसं लिहायचंय. म्हणूनच प्रॅक्टिस केली पाहिजे. ठीक आहे. प्लेट्स आता हे तसंच आहे, करून घ्या बेटा तुम्ही. प्लेट्स ऑफ पॅरलल केट. आता इथे काय म्हटलंय ना, इन्क्रीज इन द कॅपॅसिटी बाय 50%. 50% ने वाढण्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? की जो सी इक्विव्हॅलेंट आहे ना बेटा, सी इक्विव्हॅलेंट झाला 3C/2. सेम प्रश्न आहे, फक्त सी इक्विव्हॅलेंट 3C/2 आहे. असाच अप्रोच कराल तुम्ही. आणि इथे काय विचारलंय त्यांनी? थिकनेस ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब विचारले. त्यांनी बेटा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3 दिलेला आहे. सेम अप्रोच करा प्रश्नाला, काहीच अडचण नाहीये. इथे तुम्हाला के ची व्हॅल्यू माहितीये, फक्त टी विचारलंय. आलं लक्षात? 3C/2 का बरं? एखाद्या गोष्टीला 50% वाढवल्यानंतर ती 1.5 पट होते. एवढं फिजिक्स तुला यायला पाहिजे, एवढं मॅथ्स यायला पाहिजे. ठीक आहे ना? ओके सर. ओके.
हे पण बघा, हे काय पॅरलल प्लेट कॅपॅसिटर फिल्ड विथ अ कॅपॅसिटी C1 डिस्टन्स असे व्हेन द मेटल शीट, बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मेटल शीट ऑफ थिकनेस d/2 अँड ऑफ सेम ऑफ एरिया इज इंट्रोड्युस्ड बिटवीन द प्लेट्स. पहिल्यांदा काय होतं, एअर कॅपॅसिटर होतं बघा, पहिल्यांदा असं होतं, हवा होती बेटा पहिल्यांदा. तो हे डी आहे, इथे काही एक प्रॉब्लेम नाही आहे सर, हे डी आहे आपल्याकडे, ठीक आहे ना, आणि इथे सी कॅपॅसिटन्स आहे. आता काय करतो आपण, दुसऱ्या केसमध्ये अर्ध्या याच्यात मी मेटल इन्सर्ट करतो, मेटल. तर हे आलं मेटल, मेटलचा के असतो बेटा इन्फायनाइट. ओके, आणि हे उरलेला जो डिस्टन्स आहे ना, हा किती आला d/2, आणि हा डिस्टन्स किती होता सर, हा डिस्टन्स होता d/2. मग आता जो कॅपॅसिटन्स असेल सी डॅश, तो किती असेल, तर तो किती असेल बघा, एप्सिलॉन नॉट ए अपॉन, कसं सांगितलं होतं मी तुम्हाला, सगळ्यात आधी हवा होती d/2 ला, प्लस इथे काय होतं बेटा, मेटल आहे d/2 ला, पण मेटलचा के किती येतो इन्फायनाइट, म्हणजे ही टर्म 0 होते, सांगितलं होतं की नाही 0 होते, म्हणून हे किती येणार आहे, एप्सिलॉन नॉट ए अपॉन d/2, म्हणजे येणार बेटा 2 एप्सिलॉन नॉट ए बाय डी. 2 एप्सिलॉन नॉट ए बाय डी, पण व्हॉट वॉज एप्सिलॉन नॉट ए बाय डी, हा तर आधीचा कॅपॅसिटन्स होता, हवेवाला कॅपॅसिटन्स होता, म्हणजे हे किती आलं बेटा 2c आलं, म्हणजे C2/C1 किती यायला पाहिजे, C2/C1 यायला पाहिजे. कुठे गेलं, C2/C1 विचारलं ना, 2:1 बघून घ्या, नीट डोक्यात घाला, इथूनच प्रश्न येणार आहे. आपण जे सोडवतोय तेच येणार आहे का सर, मला माहिती नाही, पण ज्या कन्सेप्ट वापरतोय ना त्याच कन्सेप्ट येणार आहे बेटा, है ना. थोडंफार इंटरलिंकेज थोडं करावं लागेल तुला, पण बाकी मोर ऑर लेस जसं मी सांगतोय 90% पेपर तुझ्या हातात राहील, 80 ते 90% पेपर तुझ्या हातात राहील, बाकीचे 10% थोडं डोकं लावावं लागेल, ठीक आहे. आणि हार्ड आला तर तो सगळ्यांना हार्ड जाणार, पण तुझं प्रिपरेशन जर चांगलं असेल तर 100% तू त्याला चांगलं मॅनेज करणार, ठीक. पॅरल प्लेट कॅपॅसिटर हॅज अ प्लेट एरिया एवढं बेटा, सेपरेशन 3 mm आहे, स्पेस बिटवीन देम इज फिल्ड विथ अ डायलेक्ट्रिक मीडियम ऑफ थिकनेस 1 mm. याचा अर्थ टी ची व्हॅल्यू तुम्हाला 1 दिली आहे, ठीक आहे. टी ची व्हॅल्यू किती आहे सर, 1 आहे, म्हणजे डी मायनस टी किती झाला, डी मायनस टी झाला आहे, किती झाला बरं तो 2 mm. अरे कळते का, डी मायनस टी म्हणजे हवा किती आहे बेटा 2 mm. पुढे काय म्हटलंय त्यांनी, आणि के ची व्हॅल्यू दिली, के ची व्हॅल्यू किती दिली आता 4 दिली, आणि कॅपॅसिटन्स विचारली. तर तुम्ही करू शकाल का, आरामात करू शकाल यार, आरामात करू शकाल, काही प्रॉब्लेम नाही बेटा. इथं ए पण दिलाय, ए घेताना, आता ए घेताना इथं 1 mm आहे, ठीक आहे. ए घेताना मात्र तुम्ही 50 × 10⁻⁴ कराल SI मध्ये, आणि ते थिकनेस आहे ना, हे जे थिकनेस आहे ना mm, तर mm म्हणजे काय ना 1 mm इज इक्वल टू असतो 10⁻³ मीटर. हे घेऊन करा आणि बघा काय आन्सर येतं, है ना. आन्सर काय येतो बघा, ठीक आहे. ओके, जे काही आन्सर येईल ते 100% मॅच करायला पाहिजे. डायरेक्ट तुला फॉर्म्युला दिला बेटा, यू विल गेट द आन्सर. हे बघा आता हे असं दिलंय, घाबरणार का तुम्ही, बिलकुल नाही सर, हे करता येतं आम्हाला, करून घेऊ का, मी करून घेऊ का सांगा बरं, मी डायरेक्ट लिहितो इथे, इथे तुम्हाला लिहायला काहीच नाही, एप्सिलॉन नॉट ए अपॉन, करत चल d1 अपॉन k1, d1 अपॉन k1 म्हणजे d/3 प्लस d2 अपॉन k2 म्हणजे किती येणार आहे d/3 × 2, है ना, 3 × 3 येईल, प्लस इथे काय यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे d/3, आणि इथे काय येईल बेटा 6 येईल, संपलं. आता काय येते बघा, हा 3 3 3 कॉमन घेऊन वरती करून टाकेला, याला येईल 3 एप्सिलॉन नॉट ए डिवायडेड बाय, खाली यायला पाहिजे d प्लस d/3 प्लस d/6. अरे हो की नाही, हो की नाही, येस सर, यायला पाहिजे, ठीक. आता काय करायचंय, आता काय नाही करायचंय, आता तुम्ही करू शकता याला, याला LCM नी पण करू शकता. LCM किती येतो, 6 येतो, मी LCM नी करतो, तुम्हाला जसं करायचं तुम्ही तसं करा. सो 3 एप्सिलॉन नॉट ए अपॉन, याला काय करू आपण, याला 6 नी मल्टिप्लाय करू आणि 6 नी डिवाइड करू, ठीक आहे ना. तो 6 नी मल्टिप्लाय केल्यावर हे किती येतं, 6 नी मल्टिप्लाय केल्यावर हे येईल बेटा 6d प्लस 2d प्लस d, आणि अपॉन 6 असं लिहू शकतो मी, याला बिंदास लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, LCM, ठीक आहे. सो हे 6 × 18 एप्सिलॉन नॉट ए अपॉन 6 2 8 आणि 1 9, 9च येते ना, हा 9d, म्हणजे 2 एप्सिलॉन नॉट ए बाय डी, 2 एप्सिलॉन नॉट ए बाय डी इज द करेक्ट आन्सर. ओके, इज द करेक्ट आन्सर. हे झालं सिरीज कॉम्बिनेशन, तुम्ही करून घ्याल सिरीज कॉम्बिनेशन. काही वर्ड्सचे प्रश्न केले आपण, है ना, काही लँग्वेज वाले, काही डायरेक्ट केले वगैरे वगैरे. आता पॅरलल कॉम्बिनेशन करू, अगदी सोपं आहे. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय सर, पॅरलल मध्ये बेटा असं असतं बघा, पॅरलल मध्ये काय सेम असतं, तर पॅरलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो, बरोबर आहे ना. पॅरलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे, म्हणजे या प्लेटचा पोटेन्शियल जर V1 आहे, दुसऱ्या प्लेटचं जर V2 आहे, तर सगळ्या कॅपॅसिटन्सच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते सेमच येणार बघा. इथं V1 - V2, कारण चार्ज असा फ्लो होईल,
बरोबर आहे. मग हे सिरीज नाही आहे, हे सिरीज नाही आहे, हे काय सर, हे पॅरलल आहे. कळतंय का तुम्हाला पॅरलल का बरं आहे? चार्ज हे बघा सिरीज कधी असतं, सिरीज असतं जेव्हा हे असे कनेक्टेड असतात, असे है ना, ट्रेन सारखे, म्हणजे हा चार्ज असा चाललाय बघा सेम. पण पॅरलल मध्ये काय ना, ते आजूबाजूला असतात, आजूबाजूला. हे एक कॅपॅसिटन्स आहे, हे एक कॅपॅसिटन्स आहे, हे एक कॅपॅसिटन्स आहे. काही इकडे जाईल, काही इकडे जाईल, काही इकडे जाईल चार्ज, पण पोटेन्शियल मात्र सेम आहे. सो अशा वेळेस कॅपॅसिटन्स आपण कसं करतो बेटा, कॅपॅसिटन्सला सर आपण डायरेक्ट ना ऍड करतो पॅरललमध्ये, C1 प्लस C2 प्लस C3. म्हणजे कसं येणार आहे, C इक्वॅलेंट इज इक्वल टू, आता इथे लिहिताना काय लिहू मी, इथे लिहिताना लिहू शकता सर तुम्ही K1 ना, K टाइम्स होतो कॅपॅसिटन्स डायलेक्ट्रिक टाकल्यावर. सो K1 एप्सिलॉन नॉट A1 का बरं, कारण या प्लेटचा एरिया A1 आहे म्हणून, अपॉन डी है ना, डी सेपरेशन तर डीच आहे, प्लस K2 एप्सिलॉन नॉट A2 बाय डी प्लस K3 एप्सिलॉन नॉट A3 बाय डी. आलं. आता काय करायचं, एप्सिलॉन नॉट कॉमन काढा, एप्सिलॉन नॉट आणि डी कॉमन काढा, एप्सिलॉन नॉट अपॉन डी इथे येईल बेटा K1 A1 प्लस K2 A2 प्लस K3 A3, विषय संपला. ही झाली इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन. कसे प्रश्न येतात बघू आपण. हे बघा दिसतंय ना तुम्हाला, पॅरलल आहे, साईड साईडला आहे बघा, असं साईड साईडला आहे पॅरलल आहे. ठीक आहे. सो इथे काय करायचं सर, इथे तर ए आहे, एअर आहे, तर एअरला काही करायचं नाही बेटा, याला मी K1 म्हण आणि याला 1 कर, त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1. इथे K2 म्हणा आणि इथे 1 कर, काही प्रॉब्लेम नाही है ना. आणि जे काही किंवा याला K3 म्हणा आणि हा K2 दिलाय तुम्हाला ऑलरेडी, K3 इज इक्वल टू 1. आता इथे एरिया माहिती पाहिजे, कसं आहे बघा, वन हाफ ऑफ द स्पेस बिटवीन द इज फिल्ड विथ द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. वन हाफ म्हणजे हे अर्ध आहे, अर्ध म्हणजे अर्धा एरिया आहे, म्हणजे हा जो एरिया आहे ना माझ्याकडे तो अर्धा असेल, आणि उरलेला अर्धा जो आहे, उरलेला अर्धा तो डिवाइड झाला इक्वली इथे आणि इथे. करेक्ट. म्हणजे उरलेला अर्धा म्हणजे इथे A/4 यायला पाहिजे आणि इथे पण A/4 यायला पाहिजे. झालं, डन. आता संपला प्रश्न. सो कॅपॅसिटन्स कशी लिहिणार, कॅपॅसिटन्स लिहा सर तुम्ही है ना, एप्सिलॉन नॉट अपॉन डी कॉमन काढा, K1 A1 सुरू कर बेटा, K1 A1 म्हणजे 1 इंटू A/4 प्लस K2 A2 म्हणजे K इंटू A/2 प्लस K3 A3 म्हणजे बेटा 1 इंटू A/2. किती आलं सांग बरं सर, हे यायला पाहिजे एप्सिलॉन नॉट अपॉन डी, इथे A/4 प्लस A/2 नाही, A/4 यायला पाहिजे इथे, A/4 प्लस A/4 किती आलं, A/2. A/2 जर कॉमन घेतलं मी इथं, A/2 कॉमन घ्या, A/4 प्लस A/4 A/2 कॉमन घ्या, 1 प्लस K. गॅरंटेड आन्सर काय पाहिजे, काय आन्सर पाहिजे गॅरंटेड, येतंय का आपला आन्सर, आपला आन्सर काय येईल ना, येईल बघा एप्सिलॉन नॉट A/D K प्लस 1/2. त्यांनी एप्सिलॉन नॉट A/D च्या टर्म मध्ये विचारले. सो त्यांनी रेशो विचारलाय, अच्छा त्यांनी रेशो विचारलाय, ठीक आहे ना, मग रेशो विचारलाय तर आलं ना रेशो. पहिल्यांदा किती होतं बेटा, सुरुवातीचं कॅपॅसिटन्स किती होतं C1, आधीचं कॅपॅसिटन्स किती होतं, ते सिम्पली होतं एप्सिलॉन नॉट A/D, जेव्हा डायलेक्ट्रिक वगैरे काही नव्हतं. बरोबर आहे ना. तुम्ही जर रेशो घेतला तर हे कॅन्सल होऊन जाईल है ना, C2 अपॉन C1 बघितला तर हे कॅन्सल होऊन जाईल, K प्लस 1 अपॉन 2 आन्सर यायला पाहिजे, ए इज द करेक्ट आन्सर. ओके ओके, फॉर्म्युला बेस्ड प्रश्न आहे, जास्त लोड घ्यायचा नाही याच्यात. हे पण बघा, हे पॅरलल आहे, पॅरलल आहे. सर कसं कळालं तुम्हाला पॅरलल आहे, कारण बेटा चार्ज जो आहे ना तो इथून वेगळा जाईल आणि इथून वेगळा जाईल, हे असे कनेक्टेड असते ना असे, तर हे सिरीज असतं. ओके, सो मग याला पण हेच करशील, 100% तुझा आन्सर येणार आहे. काय काय दिलंय बघू बरं मला, K1 दिलाय, हे दिलंय, अजून काय काय दिलंय, कॅपॅसिटन्स, एअर कॅपॅसिटन्स दिलाय, म्हणजे तुला एप्सिलॉन नॉट A/D ची व्हॅल्यू दिली, इथे गडबड करू नका, 1 मायक्रोफॅरेड हे आधीचं दिलंय, हे समजून घ्या मी कसं वापरतोय ते. नाव द स्पेस बिटवीन, आता सगळं त्यांनी गडबड गोंधळ केला आणि K1 आपल्याला हे सगळं दिलंय बेटा, काही करायचं नाही. आता हे अर्ध दिलंय बघा, अर्ध दिलं असेल, अर्धच द्यायला पाहिजे, इथं काही दिलं नाही तर अर्धच असेल. 2 डायलेक्ट्रिक, ठीक आहे, हा A/2 एरिया मी पकडणार आणि हा A/2 पकडणार, दिला असेल सीईटीनी किंवा कधी कधी ते विसरून जातात, ठीक आहे ना, सो आपण कन्सिडर करायचा. तर मग आता काही करायचं नाहीये, आता डायरेक्ट करतो बघा, C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय करतो बेटा आपण, एप्सिलॉन नॉट अपॉन डी K1 A1 म्हणजे किती येणार, 4 इंटू A/2 प्लस K2 A2 म्हणजे किती येणार, 2 इंटू A/2. झालं, हे करा बरं, हे किती येतं, 2 आणि 1 3, सो यायला पाहिजे 3 एप्सिलॉन नॉट A/D बरोबर येतं ना.
2 2 आणि 1 3, हा 3 येतं. मग आता काय पाहिजे आपल्याला, मग हे किती येणार, एप्सिलॉन नॉट ए बाय डी दिलाय बेटा 1, म्हणजे आलं आन्सर किती आलं, 3 मायक्रोफेराड. आहे का ऑप्शन, आहे का ऑप्शन, बघा बरं. सोपं आहे ना इलेक्ट्रोस्टॅटिक, एवढं अवघड आहे का. बघा मी मान्य करतो काही प्रश्न नक्की असतील जे तुम्हाला त्रास देतील, पण त्या काही प्रश्नांवर फोकस करू नका. सध्या कॉन्फिडन्स वाढवायची वेळ आहे, त्याच्यातून शिकू, आपण शिकू, शेवटपर्यंत लर्निंग चालू राहील. आता मी ॲज अ फिजिक्स टीचर म्हणून असंही नाही की मला कुठलाही प्रश्न आला तर कुठलाही प्रश्न येईल. डेफिनेटली माझ्यासाठी पण ही लर्निंग कर्व आहे. सो त्यांनी डिप्रेस व्हायचं नाही. आपल्याला 100 आउट ऑफ 100 नाही स्कोर करायचे, आपल्याला 100% स्कोर करायचा आहे. पर्सेंटाईल आणि पर्सेंटमध्ये फरक आहे, बरोबर आहे ना. हो सर. आता हे काय सांग बरं, हे काय बरं. तर हा एक चांगला प्रश्न आहे. हा कॉम्बिनेशन आहे बेटा सिरीज आणि पॅरललचं. दिसतंय का तुला, बघा हा एक डबा, हा डबा आणि हा डबा एकमेकाच्या साईडला आहे. दिसला तुला, म्हणजे ते पॅरललमध्ये झाले. आणि त्याच्या आतमध्ये, या मोठ्या डब्याच्या आतमध्ये, याच्या आतमध्ये हे दोन्ही बघा शेत, म्हणजे इथून चार्ज इक्वल फ्लो करेल, म्हणजे हे काय झाले सिरीजमध्ये झाले. ठीक आहे. तर आधी मी काय करेल, याचा कॅपॅसिटन्स काढून घेईल याचा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काम करू आपण. लेटेस्ट से मी याचा कॅपॅसिटन्स पकडतो सी डॅश. मग आता सर सी डॅशचा फॉर्म्युला लोड घेऊ नको, करायचा बघा कसा असतो तो, एप्साइलेन नॉट ए लिहितो आपण, एरिया लिहितो. मात्र एरिया लिहिताना काय लिहिशील, याचा एरिया a/2 आहे. किती आहे सर एरिया, a/2. म्हणजे इथे येईल एप्साइलेन नॉट a/2 डिवायडेड बाय काय करतो आपण, d1/k1, म्हणजे बेटा d/2 अपॉन किती येतो 3 प्लस d2/k2, म्हणजे याचा जो काही असेल d, हा डिस्टन्स झाला d/2 आणि k किती झाला 6. किती आलं हे सांग बरं, किती आलं सर. हा 2 वरती जाईल आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल आणि हा d/3 आणि d/2, म्हणजे हे खाली d/2 येईल, 2 येणार इथे. 2 टाइम्स एप्साइलेन नॉट a/d. एकदा चेक करा, हेच यायला पाहिजे. 2 कॅन्सल होऊन जाईल आणि हा ठीक आहे, हेच येईल, काही प्रॉब्लेम नाही. आता हा जो कॅपॅसिटन्स आहे आणि हा कॅपॅसिटन्स आहे ना, हा एकमेकाला काय पॅरलल आहे, म्हणजे मी याला C1 म्हणतो. मग माझं असं म्हणायचं आहे C1 पॅरलल C डॅश. ठीक. याचा जो C इक्विव्हॅलेंट येतो तो काय येईल, C इक्विव्हॅलेंट काय लिहू शकतो सर, C इक्विव्हॅलेंट लिहू शकता तुम्ही डायरेक्ट. काय लिहितो आपण, एप्साइलेन नॉट अपॉन डी, इथे येईल K1A1 म्हणजे काय येणार आहे, K1A1 म्हणजे येईल 4 इंटू एरिया किती बेटा a/2 प्लस K2A2 म्हणजे काय येईल, आता K2A2 लिहायची गरज नाहीये. का गरज नाहीये, आता 1 मिनिट थांबा. इथून तो K2A2 नाही लिहायची गरज आहे, कारण आपल्याला इथलं K2 माहितीच नाही ना. K इफेक्टिव्ह थोडी काढला आपण. मी काय म्हणतोय, पॅरललचं काय लॉजिक होतं, कॅपॅसिटन्स ऍड होतात, बरोबर ना. मग मी डायरेक्ट लिहितो डोकं न लावता C1 प्लस C डॅश. तुला कळालं का की मला इथं K नाही माहिती ना, K इफेक्टिव्ह नाही माहिती इथे मला, है ना, म्हणून मी डायरेक्ट ऍडिशन करतो. तर मग C1 किती आहे सर, C1 होतं बेटा 4 एप्साइलेन नॉट a/2 डिवायडेड बाय d प्लस C डॅश आलाय का तुला, C डॅश आलाय का, आलाय सर. किती आलाय 2 एप्साइलेन नॉट a/d. या दोघांची जर बेरीज कराल तर किती यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे, 4. C इज द करेक्ट आन्सर. ओके सर. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा, ज्याच्यावर पण भरपूर प्रश्न विचारते सीईटी, दॅट इज एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोर असते का, निश्चितपणे असते. आधीचे पूर्वीचे जे फोटोग्राफर म्हणजे जे फोटो काढतात, आता पण जे फोटोज आहेत है ना, कॅमेरेज वगैरे तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये कॅपॅसिटरचा यूज करतात है ना. सडन एनर्जी रिलीज होते आणि त्याच्यामध्ये पण व्हॅरिएशन्स आले, पण एक मेजर तुम्ही समजून घ्या. मोबाईलमध्ये पण कॅपॅसिटर असतो है ना. कॅपॅसिटर इज अ डिव्हाइस टू स्टोअर एनर्जी. जिथे जिथे वापरता येईल तिथे वापरतो आपण. इलेक्ट्रॉनिक्समध्ये जाल तर तेव्हा तुम्हाला कळेल. ठीक. आता इथे बघा है ना, सगळ्यात पहिले तुम्हाला हे माहिती पाहिजे की हे माझ्याकडे कॅपॅसिटर आहे सर, आणि हे पोटेन्शियल डिफरन्स आहे, सगळं माहिती आहे. आता बेटा एनर्जी कुठे असते, व्हेर एनर्जी इज स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. सो एनर्जी असते या स्पेसमध्ये एनर्जी असते. पण ते सीईटी विचारत नाही. सीईटी काय विचारते, फॉर्म्युलेज. सो मला फॉर्म्युला लिहावा लागेल. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो, याच्यात जी स्टोर्ड एनर्जी आहे दॅट इज हाफ CV². 2 फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. अजून एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता Q²/2C. अजून एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता QV/2. हे सगळे फॉर्म्युले कुठून आले, एकाच रिलेशन वरून आले. कुठल्या रिलेशन वरून, Q = CV. ठीक आहे, हे लक्षात ठेवा फॉर्म्युले. आता
एक असतं एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी नावातच आहे. एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय असेल फॉर्म्युला? सो याला आपण असं लिहितो एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. बरं का, एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. आता याला कसं लिहिता येईल? एनर्जी स्टोर्ड म्हणजे सर क्यू स्क्वेअर अपॉन काय होतं? क्यू स्क्वेअर अपॉन 2C आणि इथे काय येईल बेटा? व्हॉल्यूम येईल. ठीक, मग याला असं लिहिता येईल क्यू स्क्वेअर अपॉन 2C ला काय लिहितो आपण? एप्सिलॉन नॉट A बाय D. व्हॉल्यूम काय असतो? व्हॉल्यूम असतो याचा कॅपॅसिटन्स प्लेसचा एरिया किती आहे? A आणि इंटू डिस्टन्स D याच्यामधला व्हॉल्यूम. ठीक, सो याच्यामधला व्हॉल्यूम येईल बेटा A इंटू D. सो हा डी कॅन्सल झाला. तुला काय लक्षात ठेवायचं ते सांगतो. क्यू स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन नॉट A स्क्वेअर. क्यू स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन नॉट A स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. कसला फॉर्म्युला आहे सर? एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. बस एकच फॉर्म्युला पाठ कर, जास्त करायची गरज नाही, काही हरकत नाही बेटा. जसं इथून फक्त तुम्ही एवढा जरी पाठ केलं तरी बाकी हे येऊन जातात, तसंच आहे. ओके, आता प्रश्न बघू आपण. पहिला प्रश्न बघा. पॅरल प्लेट कॅपॅसिटर, डिस्टन्स बिटवीन द प्लेट दिलाय आपल्याला, पोटेन्शियल डिफरन्स दिलाय, एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे एनर्जी डेन्सिटी म्हणता येते पोटेन्शियल डिफरन्सच्या टर्म मध्ये. आपण काय फॉर्म्युला शिकलो आता? सर एनर्जी डेन्सिटी तुम्ही बोलले, काय बोललो आपण? क्यू स्क्वेअर अपॉन 2A स्क्वेअर एप्सिलॉन नॉट. तुम्ही एक काम करा, क्यूला काय करा? CV करून टाका. क्यूला CV म्हणजे कसं येतं? C स्क्वेअर V स्क्वेअर अपॉन 2A स्क्वेअर एप्सिलॉन नॉट. C ला काय लिहू शकतो मी? C ला लिहू शकतो एप्सिलॉन नॉट A बाय D याचा स्क्वेअर है ना, V स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 2A स्क्वेअर एप्सिलॉन नॉट. मग आता हे किती यायला पाहिजे? एक एप्सिलॉन नॉट वरती उरेल बघा, एक कॅन्सल होऊन जाईल, एक वरती उरेल म्हणजे एप्सिलॉन नॉट A स्क्वेअरनी A स्क्वेअर गायब होऊन जाईल खालचा. एप्सिलॉन नॉट V स्क्वेअर डिवायडेड बाय हा D स्क्वेअर खाली राहील जिवंत, D स्क्वेअर खाली आहे, इथे 2 पण खाली आहे. एप्सिलॉन नॉट V स्क्वेअर अपॉन 2D स्क्वेअर. कुठला आन्सर आहे? एप्सिलॉन नॉट V स्क्वेअर अपॉन 2D स्क्वेअर. C इज द करेक्ट आन्सर. कॅल्क्युलेशन करून घ्या. हे पण तसंच आहे. काय विचारलं इथे? एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. आता एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर इलेक्ट्रिक फील्डच्या टर्म मध्ये फॉर्म्युला दिलाय. घाबरू नको बेटा. कशाला? हाफ CV स्क्वेअर. एनर्जी म्हटलंय, एनर्जी डेन्सिटी नाही. हाफ CV स्क्वेअर इज इक्वल टू हाफ इंटू C च्या जागी काय टाकू शकतो? एप्सिलॉन नॉट A बाय D. पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक फील्डचा काय रिलेशन आहे बघा. इलेक्ट्रिक फील्ड असते बेटा पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय डिस्टन्स. हे माहिती पाहिजे तुम्हाला. मी मागच्याच लेक्चरला सांगितले, हा एकदम डिटेलमध्ये डिस्कशन झाले. सो V ला लिहू शकतो मी इलेक्ट्रिक फील्ड इंटू डिस्टन्स. सो इथे लिहा तुम्ही तसं, म्हणजे ED चा स्क्वेअर. ED चा स्क्वेअर केलं तर काय येईल? एप्सिलॉन नॉट A, एक D कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथे D येणार आहे इंटू E स्क्वेअर येणार आहे अपॉन 2. असं यायला पाहिजे बघा, है ना. एक D कॅन्सल होऊन जाईल, हा आणि हा D कॅन्सल होऊन जाईल. एप्सिलॉन नॉट A D E स्क्वेअर, एप्सिलॉन नॉट A D E स्क्वेअर अपॉन 2, है ना. ओके सर. पुढे वेन 3 कॅपॅसिटर दिले सिरीज मध्ये कनेक्टेड आहे, तिन्हीच्या तिन्ही सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कॉम्बिनेशन, पूर्ण कॉम्बिनेशनचं म्हणजे असं C असेल, हा 2C आहे आणि हा काय सर 3C आहे. आणि यांच्या अक्रॉसचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, मी म्हणतो एक बॅटरी लावली असेल यांच्या अक्रॉस, किती लावली असेल सर? V वोल्टची बॅटरी लावली आहे. मग आता विचारलंय एनर्जी स्टोर्ड. तर आता इथे एनर्जी स्टोर्ड कसं करणार? इथे तुम्हाला तर ना चार्ज माहिती आहे ना पोटेन्शियल डिफरन्स माहिती आहे, कारण एका कॅपॅसिटरचा तर पोटेन्शियल डिफरन्स माहिती पाहिजे, नाही माहिती आहे. मग अशा वेळेस काय करायचं? इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काढायचा. इक्विव्हॅलेंट बघा, हे सिरीजमध्ये आता इथे सिरीजचा कुठलाच फॉर्म्युला लागणार नाही, कारण इक्वल असते तर C/3 झाला असता, C असतं तर C/3 है ना. पण तसं काही नाही आहे. मग आता काय करायचं? जेव्हा काही काम नसेल करत तेव्हा फंडामेंटलला जायचं. 1/C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/C प्लस 1/2C प्लस 1/3C. ओके सर. आता याला काय करायचं बेटा? याला जर तुम्ही बघितलं तर हे असं येईल 1/C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/C कॉमन घ्या, 1 प्लस 1/2 प्लस 1/3. याचा LCM किती येतो? 6 येतो. मग जर मी 6 हे केलं तर किती येईल? 1/C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/C. हे किती यायला पाहिजे? 6, म्हणजे इथे 6 प्लस 3 प्लस 2. ठीक आहे ना. 6 मल्टिप्लाय आणि 6 डिवाइड, म्हणजे यायला पाहिजे 6 3 9, 9 2 11, 11/6C.
11/6c, म्हणजे इथून C इक्विव्हॅलंट किती येतो? C इक्विव्हॅलंट येतो सर 6c/11. ठीक आहे ना, 6c/11. एकदा जर C इक्विव्हॅलंट आला, C इक्विव्हॅलंट म्हणजे या कॅपॅसिटरला हटवून एकच कॅपॅसिटर बसवायचा. त्याच्या अक्रॉस तर V आहे ना, पोटेन्शियल डिफरन्स त्याच्या अक्रॉस तर V आहे. मग मी फॉर्म्युला लावू शकतो काय? सो एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू C इक्विव्हॅलंट म्हणजे किती आहे? 6c/11 इंटू V चा स्क्वेअर. सो 3c/11 यायला पाहिजे. बी इज द करेक्ट आन्सर. बी इज द करेक्ट आन्सर. चांगला प्रश्न आहे, गडबड नाही बेटा प्रश्नाला. हा पण तसाच आहे बघा. एनर्जी स्टोर्ड इन द नेटवर्क. सी इक्विव्हॅलंट काढून घ्याल का? मी ओरली काढतो बघा, है ना. असे प्रश्न ओरली सुटतात. मागच्या लेक्चरला मी डिटेलमध्ये करून घेतले. हे दोन्ही पॅरलल मध्ये बघा, हा कॉमन पॉईंट आणि हा कॉमन पॉईंट. 3c किती येणार आहे? 3c येईल बेटा 6c. असं किती येते? 6c. पुढे C आणि 2c हे पण पॅरलल मध्ये, कॉमन पॉईंट. C आणि 2c किती येणार आहे? 3c. म्हणजे इथे आलं पाहिजे 3c. असा येईल ना, असा 3c चा डबा येईल. हा असा झाला आणि याच्या इकडे असा डबा येईल, म्हणजे हा असं झालं. आणि या दोघांच्या बघा, हा इकडे एक 6c आला आणि इकडे किती आला? 3c आला. हे असे सिरीज मध्ये झाले आणि या दोघांच्या पॅरलल एक 2c मध्ये. हा किती आहे? 2c मध्ये आहे. आणि मग बॅटरी लावली इकडे, मग ही बॅटरी लावली. ठीक आहे. मग 3 आणि 6 किती आले? 3 आणि 6 सिरीज मध्ये. सांगितलं होतं मी कसं करायचं सर हे. C1 C2 6c आणि 3c हे जेव्हा सिरीज मध्ये असतात तेव्हा किती होतात सर? तेव्हा होतात C1 C2 अपॉन C1 प्लस C2. हे सांगितलं होतं मी एकदम डिटेलमध्ये, म्हणजे येणार 2c. मग पुन्हा बेटा 2c आणि 2c पॅरलल मध्ये, म्हणजे C इक्विव्हॅलंट आलेला आहे 4c. ओके, C इक्विव्हॅलंट किती आलाय? 4c आलेला आहे. मग एनर्जी किती येणार? एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू C इक्विव्हॅलंट आहे 4c इंटू V चा स्क्वेअर, म्हणजे 2cV स्क्वेअर. मग हा C इक्विव्हॅलंटचा प्रश्न आहे ना की एनर्जीचा प्रश्न आहे. 3 आयडेंटिकल कॅपॅसिटर कनेक्टेड इन सिरीज हॅव नेट कॅपॅसिटन्स X. ठीक आहे. देन दे आर कनेक्टेड इन पॅरलल. आयडेंटिकल कनेक्टेड आहे C. ठीक, म्हणजे याचा C इक्विव्हॅलंट किती येतो? C/3 सांगितलं होतं, 1/n होतो बरोबर, C/n. देन दे आर कनेक्टेड इन पॅरलल. मग पॅरललला कनेक्ट केले त्यांनी. दुसऱ्या केसमध्ये पॅरललला कनेक्ट केल्यावर किती येतं? C. पॅरललला किती येतो बेटा? C इक्विव्हॅलंट है ना. याला मी 1 म्हणतो, याला 2 म्हणतो. हा यायला पाहिजे किती? 3c. ऍड होतो डायरेक्ट. एनर्जी स्टोर्ड म्हटलंय. बोथ कॉन्फिगरेशन्स आर कनेक्टेड टू सेम सोर्स. सेम सोर्सचा अर्थ कळतो का? याचा अर्थ याच्या अक्रॉस एक बॅटरी लावली असेल त्यांनी. ठीक आहे, याच्या अक्रॉस बॅटरी लावली असेल V वोल्टची, आणि याच्या पण अक्रॉस एक बॅटरी लावली असेल. आता इथे बॅटरी लावायला जागा नाही, अशी बॅटरी लावली असेल सपोज V वोल्टची. म्हणजे इथं एनर्जी किती येणार आहे? मी म्हणतो E1 इज इक्वल टू हाफ इंटू C/3 इंटू V स्क्वेअर. बेटा E2 किती येईल? हाफ इंटू 3c इंटू V चा स्क्वेअर. रेशो घ्या. काय विचारलंय त्यांनी? रेशो ऑफ द एनर्जी स्टोर्ड. पहिले सिरीज आहे ना, तसा विचारलाय, म्हणजे फर्स्ट एस टू सेकंड विचारलाय. तर 1/3 म्हणजे 1:9 येईल. 1:9 येईल. रेशो ऑफ एनर्जी स्टोर्ड इन सिरीज टू पॅरल विचारला. नाही तर माहिती पडलं एवढं करा आणि रेशो उलटा करा, मग काय अर्थ राहील आपला? हे पण करून घ्याल तुम्ही. सिरीज कॉम्बिनेशन 10 कॅपॅसिटर आहे. इच ऑफ C इज चार्ज बाय द सेम सोर्स आहे. अनदर पॅरलल कॉम्बिनेशन 8 कॅपॅसिटर. ठीक आहे, सेम टोटल एनर्जी स्टोर्ड. मग काय विचारले त्यांनी? C2 विचारले. काय करायचंय बघा, नीट लक्ष द्या. पहिल्यांदा काय बेटा? सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 10 कॅपॅसिटर म्हणजे किती येणार आहे? C इक्विव्हॅलंट पहिल्या केसमध्ये येईल C1/10 बरोबर आहे, C1/10. दुसऱ्या केसमध्ये किती येणार आहे? पॅरलल मध्ये लावले ना, किती पॅरलल मध्ये लावले? 8 लावले, म्हणजे 8c2. ठीक. आणि आता एनर्जी स्टोर्ड बरोबर आहे, म्हणजे हाफ इंटू C1/10 इंटू V स्क्वेअर, कारण सेम सोर्स असेल, इंटू हाफ इंटू 8c2 इंटू V चा स्क्वेअर. मग V स्क्वेअर गायब झाला, हाफ गायब झाला. इथे काय आलं बरं? C1 C2 काय विचारलं काय त्यांनी? व्हॅल्यू ऑफ C2 इज. ठीक आहे ना, व्हॅल्यू ऑफ C2 इज. तर मग C2 किती आला? C2 इज इक्वल टू C1/80. आता काय गडबड केली बरं? 4 वोल्ट आहे. अच्छा, पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळा आहे.
पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळा आहे. ठीक आहे, मला वाटलं पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. म्हणजे असं यायला पाहिजे हाफ इंटू C1/10 इंटू पहिल्याचा पोटेन्शियल डिफरन्स आहे 4चा स्क्वेअर. ठीक आहे ना, 4 व्होल्ट असेल ते, म्हणून 4चा स्क्वेअर हे आलो आपण. इंटू हाफ इंटू हे किती आहे, सी इक्वॅलंट आहे 8C2 इंटू ते पहिले दुसरं किती आहे 1 व्होल्ट म्हणजे 1चा स्क्वेअर. मग आता हे करा, हे किती येणार आहे 16, हे हाफ हाफ तर कॅन्सल झालं. 16C1/10 10 इज इक्वल टू 8C2. ठीक आहे ना, म्हणजे 8 1 8 8 2 16 म्हणजे C2 किती यायला पाहिजे C1/5. आहे का ऑप्शन C1/5? येस, ए इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे ना, तो थोडं वाचण्यात गडबड करा. आता मला तर सीईटी द्यायची नाही, पण तुम्हाला द्यायची, सो तुम्ही वाचा. हा वाला कसा करायचा, हा शॉर्ट्समध्ये आहे बेटा, आहे ना, शॉर्ट्समध्ये आहे, याचं सोल्युशन बघून घ्या. तरी मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. बघा सोपं आहे. इफ द चार्ज ऑन द कॅपॅसिटर इज इन्क्रीज बाय 3 कुलम, एनर्जी स्टोर्ड इन इट इन्क्रीजेस बाय 21%. काय मॅटर आहे सर, सांगतो. सुरुवातीला माझ्याकडे काय होतं, चार्ज किती बेटा, सुरुवातीला क्यू चार्ज आहे, नंतर 3 कुलमने वाढला Q+3. ओके, आधी एनर्जी किती आहे माझ्याकडे, आधी एनर्जी ई आहे, नंतर एनर्जी 21% वाढली. 21% वाढणे म्हणजे 1.21 ई होणं. आता हे माहिती पाहिजे पर्सेंटेज कन्व्हर्जन. हे माहिती नसेल तर कसं होणार बेटा तुझं. सो हे झालं असं. तर त्यांनी विचारलं ओरिजिनल चार्ज काय, ओरिजिनल चार्ज काय, तर टेन्शन घ्यायचं नाही. बघा फॉर्म्युल्याने उडतो बेटा हा क्वेश्चन. सो ई इज इक्वल टू, पहिल्यांदा एनर्जी काय येईल हाफ, असं करा तुम्ही, क्यू स्क्वेअर अपॉन 2C. ठीक, नंतर दुसऱ्यांदा एनर्जी येईल 1.21 ई झाली. चार्ज किती बेटा Q+3चा स्क्वेअर अपॉन 2C. सर सी का बरं लिहिला, कारण सी डिपेंड्स ओनली ऑन द जॉमेट्रिक पॅरामीटर. कॅपॅसिटन्स थोडी चेंज होणार आहे, चार्ज चेंज केला ना त्यांनी, कॅपॅसिटन्स तर सेमच आहे. ठीक, मग याचा अर्थ काय करायचं, याला डिवाइड कर. हे 1 झालं बेटा आणि हे 2 झालं. सो 2 डिवायडेड बाय 1 जर केलं तर किती येणार आहे, सो 2/1 केलं तर सर येईल 1.21. हे कॅन्सल होऊन जाईल. इथे काय येणार आहे इज इक्वल टू Q+3चा स्क्वेअर डिवायडेड बाय क्यूचा स्क्वेअर. दोन्हीकडे रूट घ्या, दोन्हीकडे रूट घेतलं तर येईल 1.1 इज इक्वल टू Q+3 अपॉन Q. याला सॉल्व कराल तर आन्सर येईल 30 कुलम. सॉल्व करायला, सॉल्व कर बेटा, सोपं आहे. आन्सर यायला पाहिजे 30 कुलम. ओके, आता हे पण प्रश्न चांगले आहेत, कन्सेप्च्युअल आहे, थोडंसं सोपं आहे पण. A battery is used to charge a parallel plate capacitor till the potential difference between the plate becomes equal to EMF. Ratio of energy stored in the capacitor to the work done by the battery. ऐका जरा. एखादी बॅटरी जर मी लावली कॅपॅसिटरच्या अक्रॉस, ही V आहे आणि हे C आहे. ठीक, सो बॅटरी वर्क डन बाय बॅटरी किती आहे, बॅटरी किती वर्क डन करते, टोटल वर्क डन ते करते बेटा Q इंटू V. जर कॅपॅसिटरवर क्यू चार्ज असेल सो टोटल चार्ज फ्लोन क्यू इंटू बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स. याला असंही लिहू शकतो क्यू इज इक्वल टू CV म्हणजे CV स्क्वेअर. हे आलं वर्क डन बाय बॅटरी. आता एनर्जी स्टोर्ड, कॅपॅसिटर मधली एनर्जी स्टोर्ड किती असते, अर्धी स्टोर होते, अर्धी म्हणजे QV/2 म्हणजे किती हाफ CV स्क्वेअर. आणि अर्धी कुठे जाते, सो बाकीची काय ना वेस्ट होते. वेस्ट कशामध्ये वेस्ट होते सर, हीट मध्ये वेस्ट होते. किती वेस्ट होते, एवढी बॅटरीनी दिली, एवढी स्टोर झाली म्हणजे एवढी वेस्ट झाली बेटा QV/2. आलं लक्षात. सो फक्त 50%च एनर्जी कॅपॅसिटरमध्ये स्टोर होते, 50% वेस्ट जाते. त्यांनी काय विचारलंय, रेशो विचारलं बेटा. रेशो ऑफ द एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर टू वर्क डन बाय बॅटरी. सो वर्क डन बाय बॅटरी CV स्क्वेअर आहे, एनर्जी स्टोर्ड किती हाफ CV स्क्वेअर आहे. सो यांचा रेशो विचारलाय, कोणाकोणाचा विचारलाय, एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. सो धिस अपॉन धिस विचारलाय, तो 1/2 यायला पाहिजे. ठीक आहे ना, वर्क डन बाय बॅटरी मोठं आहे मग 1/2. हे पण तसंच आहे. 4 मिलीफॅराड कॅपॅसिटर हे सगळं दिले, आर जॉईंट थ्रू अ रेजिस्टन्स, देन हीट प्रोड्युस्ड. किती हीट प्रोड्यूस होते मी तुम्हाला सांगितलं ना, वेस्ट हीट किंवा हीट प्रोड्यूस किती आहे. आता त्याला जॉईन केले, काय म्हणताय ते जॉईन केले. कॅपॅसिटर याला आधी चार्ज केले आणि मग त्याला रेजिस्टन्सनी जॉईन केले. बघा हे जे कॅपॅसिटर होतं बेटा त्याला फक्त रेजिस्टन्सला जॉईन केले है ना, बॅटरीचा काही संबंध नाही. हे R आहे, हे C आहे आणि याचा काहीतरी V दिला असेल. सो मला सांगा कॅपॅसिटरची जी स्टोर्ड एनर्जी होती हाफ CV स्क्वेअर, तीच आता वेस्ट होऊन जाईल हीटच्या फॉर्ममध्ये. कॅपॅसिटर डिस्चार्ज होऊन जाईल बरं का, डिस्चार्ज होऊन जाईल आणि किती हे वेस्ट होऊन जाईल बेटा. तर हे कॅल्क्युलेशन करा, हाफ CV स्क्वेअर, सी किती
हाफ इंटू 4 इंटू 10⁻³ असतो मिली फॅराड इंटू 400चा स्क्वेअर. बघा काय येते. अनचार्ज कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू अ बॅटरी वाईल चार्जिंग कॅपॅसिटर. हाऊ मच एनर्जी इज लॉस्ट. किती लॉस्ट होते? 50%. 50% लॉस्ट होते, 50% स्टोर होते. ओके ओके. त्याच्यानंतर टू कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स सी अँड C/3 आर कनेक्ट टू अ बॅटरी. बॅटरीला कनेक्टेड आहे. ठीक. वर्क डन इन चार्जिंग बोथ द कॅपॅसिटर. आता असा प्रश्न जर आला जिथे हीट लॉस वगैरे काही मेन्शन केलेलं नाहीये, फक्त वर्क डन बाय बॅटरी टू चार्ज कॅपॅसिटर म्हटलंय, सो अशा केसमध्ये वर्क डन बाय बॅटरी इज इक्वल टू तुम्ही घ्याल हाफ CV². ठीक आहे सर, तुम्ही तर सांगितलं होतं CV². बेटा ते तेव्हा जेव्हा हीट वेस्ट झाली, टोटल वर्क डन होतं. इथे काय विचारलंय? फक्त कॅपॅसिटरला चार्ज करायला ते वर्क डन किती आहे, किंवा असं समजा तुम्ही की कॅपॅसिटरला चार्ज करायला बॅटरीची किती एनर्जी उपयोगी आली. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, अशा टाईपच्या प्रश्नांना जिथे वेस्ट हीट वगैरे असं काही रेशो स्पेसिफिक नाही विचारला, सो तुम्ही हाफ CV² वापरा. सो इथे काय येणार बेटा? सी किती येतो इथे? C+C/3 पॅरलल मध्ये आहेत ना. सो हे येणार आहे सर 4C/3. सो इथे जे वर्क डन येईल ना ते किती येणार आहे? हाफ इंटू 4C/3 इंटू कॉमन पोटेन्शियल किती आहे? V चा स्क्वेअर, म्हणजे हे यायला पाहिजे 2CV²/3. ओव्हर थिंकिंग करू नका. अमाउंट ऑफ वर्क डन इन इन्क्रीजिंग द वोल्टेज. परत एकदा वर्क डन इन इन्क्रीजिंग द वोल्टेज अक्रॉस द प्लेट ऑफ द कॅपॅसिटर फ्रॉम 5 to 10. जिथे जिथे हीट मेन्शन नाही केलं तिथे हाफ CV² वर्क डन. ओके क्लिअर क्लिअर. सो 5 पासून 10 ला W वर्क डन आहे. वर्क डन इन इन्क्रीजिंग किती आहे बघा. वर्क डन काय सांगितलं तुम्ही? तुम्हाला वर्क डनचा फॉर्म्युला लिहून दिलाय मागच्या लेक्चरमध्ये. काय असतं वर्क डन? सर वर्क डन इज फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. हा फॉर्म्युला लिहून दिलाय का? लिहून दिलाय. हा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मग वर्क डन इज इक्वल टू बेटा फायनल पोटेन्शियल एनर्जी किती येणार आहे? हाफ CV² चा स्क्वेअर मायनस हाफ CV1 चा स्क्वेअर. तर आता त्यांनी काय विचारलंय? रेशो. आता इथे ना रेशोच्या फॉर्म मध्ये करायचं. कसं करायचं? नीट लक्ष द्या. मी म्हणतो बेटा पहिल्यांदा जे वर्क डन आहे डिवायडेड बाय दुसऱ्यांदा वर्क डन आहे इज इक्वल टू हाफ सी कॉमन घ्या. हाफ इंटू सी. पहिल्याचं फायनल पोटेन्शियल किती आहे? फायनल पोटेन्शियल किती बघा? 10 व्होल्ट आहे, म्हणजे 10चा स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर. ठीक आहे. डिवायडेड बाय W2 किती येणार आहे? हाफ इंटू सी. W2 ला कुठे घेऊन जायचं आपल्याला? 15. फायनल तर 15 आहे, मायनस किती? 10चा स्क्वेअर. आलं लक्षात? ओके सर. ओके. मला सांगा W1 दिलाय का त्यांनी? W1 W दिलाय. W1 ला W टाका. W/W2 इज इक्वल टू, हे तर कॅन्सल होऊन जाईल. 100 मधून 25 गेले तर बेटा 75 डिवायडेड बाय 225. 225 मधून 100 गेले. 225 मधून 100 गेले किती येतात? 125. सो हे किती येणार आहे? 25 त्रिक 75, 25 पाचे 125. सो W2 किती आलं? 5W/3. 5W/3. कुठला आन्सर आहे का? 5/3 म्हणजे 1.67. हा प्रश्न तसाच करायचा. इथे काय विचारले बघा? काय विचारले? द चार्जिंग बॅटरी इज डिस्कनेक्टेड. हे असे प्रश्न. डिस्कनेक्टेड म्हणजे चार्ज कॉन्स्टंट. आणि जेव्हा चार्ज कॉन्स्टंट असतो ना तेव्हा कॅपॅसिटरची एनर्जी कधी पण लिहायची बेटा Q²/2C. नीट लक्ष ठेवा. हाफ CV² लिहू नका, कारण तिथे दोन्ही फॅक्टर बदलतात. ठीक आहे. प्लेट्सला काय केले? ओढले म्हणते. प्लेट्सला ओढले 4 टाइम्स. इनिशियल सेपरेशन द वर्क रिक्वायर्ड टू इन्क्रीज द डिस्टन्स. नीट लक्ष द्या काय म्हणतोय मी. सुरुवातीला असं होतं. ठीक आहे. नंतर कसं झालं सर? असं झालं काहीतरी. पहिल्यांदा हा डिस्टन्स D आहे, नंतर डिस्टन्स किती आहे सर? किती पट केलाय त्यांनी? 4 पट. 4 पट केलाय. 4 पट केलाय आणि चार्ज कॉन्स्टंट आहे. चार्ज कॉन्स्टंट आहे कारण बॅटरी डिस्कनेक्टेड आहे, म्हणजे इथे चार्ज Q आहे आणि इथे पण चार्ज किती बेटा? Q आहे. मला सांगा जर मी पहिल्यांदा कॅपॅसिटन्स लिहिला तर तो किती येईल? ε0A/d. नंतरचा कॅपॅसिटन्स लिहिला मी, किती येईल तो? ε0A/4d. अरे बरोबर आहे ना? ε0A/4d. कोणीतरी वर्क डन केलं असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर बेटा मी याला C म्हटलं तर हा किती आला? हा जर C आहे तर C' ला काय लिहू शकतो मी? C' ला लिहा सर तुम्ही C/4. 1/4 झाला की नाही? अरे 1/4 झाला की नाही? येस सर 1/4 झाला. आता काय करायचं? आता त्यांनी वर्क डन विचारलंय, मग आता वर्क डनचा फॉर्म्युला लावा. वर्क डन इज इक्वल टू काय येईल बेटा? वर्क डन इज इक्वल टू चेंज इन काय?
चेंज इन एनर्जी, चेंज इन स्टोर्ड एनर्जी. ठीक आहे, मग आता करा तुम्ही चेंज इन स्टोर्ड एनर्जीचा मॅग्निट्यूड जे काही येईल ते. तर कसं कराल नीट लक्ष द्या. क्यू स्क्वेअर मी असं म्हणतो फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी लिहिताना हा फॉर्म्युला वापरा कुठला, क्यू स्क्वेअर अपॉन 2c. ठीक आहे ना, कारण पोटेन्शियल बदलतंय तिथे. सो क्यू स्क्वेअर अपॉन 2 C2 मायनस क्यू स्क्वेअर अपॉन 2C1. आता व्यवस्थित क्यू स्क्वेअर अपॉन 2 C2 किती बेटा, C2 म्हणजे हा C/4 मायनस क्यू स्क्वेअर अपॉन 2c. हे किती आलं, हे दोन वरती जाईल. सो 2q स्क्वेअर c मायनस क्यू स्क्वेअर अपॉन 2c हे येणार आहे 3q स्क्वेअर अपॉन 2c. कॅल्क्युलेशन नीट कर. ओके, 3q स्क्वेअर अपॉन 2c. क्यूच्या जागी काय टाक तू, CV टाक बेटा, CV टाक. इथे लिहून देतो मी तुम्हाला. क्यूच्या जागी टाक CV म्हणजे येणार आहे 3c स्क्वेअर v स्क्वेअर अपॉन 2c. c कॅन्सल झाला है ना, हे आलं किती आलं 3cv स्क्वेअर बाय 2. 3cv स्क्वेअर बाय 2. सी ला टाक एप्सिलॉन नॉट a बाय d. सी ला काय टाकायचं, एप्सिलॉन नॉट a बाय d. आन्सर हे यायला पाहिजे. दिस इज हाऊ द क्वेश्चन्स आर सॉल्व्ड. मला माहिती आहे तुला वाटत असेल सर किती कॅल्क्युलेशन आहे, सर इथे किती कॅल्क्युलेशन आहे. आरामात व्हिडिओला 1-2दा बघ, थोडंसं शांत डोकं ठेव. लगेच एका दिवसात किंवा एका मिनिटात तुला कन्सेप्ट डोक्यात जाणार नाही. थोडी प्रॅक्टिस लागणार आहे, तुझ्याकडनं मेहनत लागणार आहे. ठीक आहे, हे पण सेम प्रश्न आहे बेटा, इथे फक्त 3 टाइम्स केलंय. ठीक आहे, इन्क्रीज इन डिस्टन्स वर्क डनच विचारलंय, वर्क डन. सो मी तुम्हाला हा होमवर्क देतो, करून घ्याल तुम्ही. सेम आहे, सेम आहे. ठीक, हे काही असे प्रश्न आहेत जे थोडेसे वेगळे विचारले सीईटीने. हे सगळं जेईला आहे बरं का, जेईला आहे, खूप चांगलं कव्हर करता येतं जेईला. पण आता ठीक आहे, जेवढं आता होतंय तेवढं आपण करू. मोर दॅन इनफ आहे, तेवढं मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे ना, कारण सीईटीला कसं आहे ना, 50 पैकी 50 स्कोर करायचे नसतात. तुम्ही 40च्या वर जरी केला तरी तुमचं COP ची टॉप ब्रँच फिक्स आहे. 40, 42, 43 वर गेला, खूप पडले बेटा, तेवढे खूप पडले. हां, अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर C इज कनेक्टेड टू बॅटरी V, अनदर 3C आणि चार्ज किती बेटा 3V. पोटेन्शियल डिफरन्स 3V. चार्जिंग बॅटरी इज देन डिस्कनेक्टेड. काय केले त्यांनी, डिस्कनेक्टेड केली आहे. अँड कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल टू इच अदर. ठीक आहे, पॅरलल कनेक्ट केले सच दॅट द वे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अदर, द फायनल एनर्जी ऑफ कॉन्फिगरेशन इज. नीट लक्ष द्या. माझ्याकडे एक कॅपॅसिटन्स आहे, त्याची कॅपॅसिटन्स किती आहे सर, C कॅपॅसिटन्स आहे. आणि त्याला आपण काय केलं, सपोज ही पॉझिटिव्ह प्लेट आहे आणि ही निगेटिव्ह प्लेट आहे. याला V नी चार्ज केलं. एक दुसरा कॅपॅसिटन्स आहे, त्याची कॅपॅसिटन्स किती दिली आहे 3C. इथे पण प्लस 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 आणि मायनस मायनस मायनस. आणि याला कितीनी चार्ज केले आपण, याला चार्ज केले आपण कितीनी चार्ज केलं 3V नी चार्ज केलं. ठीक, सो मला सांगा याचा चार्ज किती आला बेटा, याचा आला CV आणि Q2 किती आला 9CV है ना. 3C इंटू 3V कराल तर 9CV येईल. आता त्यांनी काय केलं, कनेक्ट केलं त्यांना पॅरलल, पण पॉझिटिव्ह, एकाचा पॉझिटिव्ह दुसऱ्याच्या निगेटिव्हला. म्हणजे कसं, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. याला कनेक्ट करा इथे पॉझिटिव्हला आणि इथे निगेटिव्हला. तर आहे ना काय असतं माहिती आहे का, कॅपॅसिटरचा ही जी वायर आहे ना, या वायर थ्रू ही आयसोलेटेड सिस्टम बनते. आता जो टोटल चार्ज आहे तो किती होतो, टोटल चार्ज, कारण असं निगेटिव्ह पॉझिटिव्ह कनेक्ट करतात ना, सो टोटल चार्ज जो होतो ना तो किती होतो माहिती आहे का, हा CV आणि हा 9CV आहे ना, सो 9CV मायनस CV. मायनस काय केलं, कारण अपोजिट प्लेट कनेक्टेड आहे म्हणून. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे ते, मग किती झालं 8CV. हा आला माझ्याकडे चार्ज. आता ते काय विचारतायत, एनर्जी विचारतायत. तर ठीक आहे, एनर्जी विचारतायत, विचारू द्या. मला सांगा कसंही काढू शकता तुम्ही, तुमची मर्जी आहे. माझ्याकडे Q आला ना, Q आला तर तुम्ही एक काम करा, याचं कॅपॅसिटन्स मी C1 मानलं आणि याचं किती बेटा C2 मानलं. C1 किती आहे, C1 आहे सर C, आणि C2 किती बेटा, C2 आहे किती 3C. तर हे दोन्ही कशामध्ये, पॅरलल मध्ये. हे दोन्ही कशामध्ये बेटा, पॅरलल मध्ये. पॅरलल म्हणजे यांचा C इक्विव्हॅलेंट किती आला, C इक्विव्हॅलेंट किती आला 3C आणि C किती आला 4C. बरोबर, म्हणजे C इक्विव्हॅलेंट आलेला आहे 4C. माझ्याकडे C इक्विव्हॅलेंट आला आणि माझ्याकडे चार्ज पण माहिती आहे. सो मी एनर्जी लिहितो, किती लिहितो एनर्जी, Q स्क्वेअर अपॉन 2C. Q स्क्वेअर अपॉन 2C. Q किती माझ्याकडे 8CV स्क्वेअर अपॉन 2 इंटू 4C. किती येणार आहे ते बरं, 64 अपॉन 8 म्हणजे 8CV स्क्वेअर. 8CV स्क्वेअर आहे की आन्सर, 8CV स्क्वेअर. ठीक आहे, तुम्हाला जर असं नसेल करायचं तर तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्ही Q काढला ना Q, तर मग परत चार्ज डिव्हिजन वापरा. चार्ज डिव्हिजन मी तुम्हाला पॅरलल मध्ये शिकवलं होतं. कसं, याच्याकडे काही चार्ज जाईल आणि याच्याकडे काही चार्ज जाईल, मग याचा चार्ज मिळाला,
आणि याचा पण चार्ज मिळाला, तर याचा चार्ज मिळाला तर याची एनर्जी मिळेल Q²/2c आणि इथं पण काय मिळेल बेटा Q²/2c. ठीक आहे, त्याप्रमाणे करा. चांगले प्रश्न आहे, जेवढं समजलं तेवढं समजलं. आता हा प्रश्न बघा, हे काही प्रश्न आहेत है ना, हे थोडेसे आयसोलेटेड प्रश्न आहे, काही ट्रेंडिंग प्रश्न नाही पण तरी सांगून देतो. आपल्याला आयसोलेटेड मेटल स्पियर आहे, ABC, रेडियस देऊन ठेवला बेटा, सेम चार्ज वगैरे वगैरे. चार्ज एनर्जी डेन्सिटी विचारली. एनर्जी डेन्सिटीचा अजून एक फॉर्म्युला असतो जो इथे वापराल. काय फॉर्म्युला आहे? 1/2 × ε0 × E². हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा पण एक एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. तो कॅपॅसिटरसाठी लिहून दिला होता मी. तोच फॉर्म्युला मॉडिफाय करून इलेक्ट्रिक फील्डच्या टर्ममध्ये हा येतो है ना. आता मला सांगा, इथे जर आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचा काय फॉर्म्युला होता स्पियरसाठी? 1/4πε0. ठीक आहे, Q अपॉन काय होतं बेटा? R². सो इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेडियसचा स्क्वेअर. जर चार्ज सेम आहे तर इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय येईल? R चा स्क्वेअर. सो ज्याचा रेडियस सगळ्यात छोटा त्याची इलेक्ट्रिक एनर्जी डेन्सिटी सगळ्यात जास्त है ना. ही एनर्जी डेन्सिटी, ही इलेक्ट्रिक फील्ड आणि ही एनर्जी डेन्सिटी. याला कसं लिहू आपण? याला असं लिहू, थांबा. नाही ठीक आहे, ही इलेक्ट्रिक फील्डच आहे, सॉरी, ही इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि हे जे आहे ही एनर्जी डेन्सिटी आहे. ओके ठीक आहे. सो आता कोणाचा सगळ्यात छोटा आहे? सो सगळ्यात छोटा आहे सर R, तर याचा अर्थ फर्स्ट येणार आहे. नाही एक मिनिट, सगळ्यात जास्त, हां ठीक आहे, सेकंड येईल, सेकंड. ओके, त्याच्यानंतर हे बघा, मेटॅलिक स्पियर ए आयसोलेटेड फ्रॉम ग्राउंड 50 मायक्रोकुलम. स्पियर इज ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ अनदर आयसोलेटेड मेटॅलिक स्पियर. आयसोलेटेड येतो ठीक, ऑफ हाफ द रेडियस. म्हणजे माझ्याकडे एक R रेडियसचा आहे, याच्याकडे 50 मायक्रोकुलमचा चार्ज होता आणि दुसऱ्याकडे R/2 रेडियस आहे. नंतर काय केलं आपण? दोघांना कॉन्टॅक्टमध्ये आणलेलं आहे. ठीक, आणि आता ते काय विचारतायत? चार्ज ऑन टू आयसोलेटेड स्पियर विल बी. आता ऐका, याला कसं करायचं? याला मी म्हणतो याची कॅपॅसिटी C1 आणि याची कॅपॅसिटी C2 आहे. ठीक, आता बेटा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो 4πε0 R. कोणासाठी असतो सर? स्पियरसाठी. अर्थ ॲज अ कॅपॅसिटर असेल तर हा फॉर्म्युला आहे. मी यासाठी सांगितला नाही कारण CETने एखाद दुसराच प्रश्न विचारला आहे एवढ्या 50-100 प्रश्नांमधून. ठीक आहे, पण लक्षात राहू द्या, हा फॉर्म्युला आहे. म्हणजे कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. आलं लक्षात? ओके, कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. म्हणजे याचा कॅपॅसिटन्स जर मी C पकडला, किंवा आपण एक काम करू, छोट्यावाल्याचा कॅपॅसिटन्स पकडू C, म्हणजे मोठ्यावाल्याची रेडियस दुप्पट आहे, म्हणजे त्याचा कॅपॅसिटन्स येईल 2C. ओके, 2C येईल बेटा. आता ते विचारतायत की कसं याच्यामध्ये चार्जेस कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर हे जेव्हा कनेक्ट करतो आपण, जेव्हा एकमेकांना कनेक्टेड होतात ना, तेव्हा हे कशामध्ये होतात? पॅरललमध्ये होतात बरं का. हे पॅरललमध्ये जातील, पॅरलल. का? कारण त्यांचं पोटेन्शियल सेम होतं. मग पॅरललमध्ये चार्ज डिव्हिजन कसं होतं तुम्हाला सांगितलं होतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? कॅपॅसिटन्स. म्हणजे Q1 ला लिहू शकतो मी, Q इंटू C1 + C1 + C2. राईट. सो इथे काय येणार आहे? Q म्हणजे 50. ठीक आहे ना. C1 किती बेटा? याचा 2C. 2C अपॉन C1 + C2 म्हणजे किती येणार आहे? 3C. सो इथे आला किती? 2Q/3. याच्याकडे किती चार्ज आला? 2Q/3. याच्यासाठी काढून बघाल तर याच्यासाठी येईल Q/3. सो मोठ्याकडे दुप्पट चार्ज असेल लहान्यापेक्षा. ठीक आहे. सो रेशो काय येणार आहे? A:B विचारलाय ना. ए छोटा स्पियर आहे का मोठा स्पियर आहे? दिस स्पियर इज ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ अनदर आयसोलेटेड बी हाफ द रेडियस. ठीक आहे, ए मोठा स्पियर आहे म्हणजे हा येणार आहे. गॅरंटेड आन्सर काय येणार आहे बेटा? बी येणार आहे. थोडंसं नीट लक्ष द्या याच्यावर, नीट लक्ष द्या, चांगले प्रश्न आहेत. इलेक्ट्रिक डायपोल, याच्यामधून पण CETने मागच्या 2-3 वर्षात प्रश्न विचारलेत. सो आपल्याला ज्यावर प्रश्न विचारलेत आणि विचारू शकतात ते सगळे एकदा बघून घेऊ आपण. ठीक, सगळ्यात पहिले डायपोल काय असतं? डायपोल, तर डायपोल म्हणजे काय नाही बेटा, दोन चार्जेस असतात, इक्वल इन मॅग्निट्यूड आणि अपोजिट इन साइन. बरोबर, म्हणजे एक -Q आहे, एक +Q आहे. त्यांना जर मी 2L नी सेपरेट केलं, म्हणजे त्यांच्यामधलं काहीतरी सेपरेशन झालं, तर या सिस्टमला आपण म्हणतो डायपोल, म्हणजे दोन पोल असणे. ठीक, त्याचा फॉर्म्युला काय असतो? सो डायपोल मोमेंटचं जे मॅग्निट्यूड आहे त्याचा फॉर्म्युला आहे चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज इंटू डिस्टन्स बिटवीन देम. ठीक आहे, त्याचं युनिट काय येईल बेटा? कुलम मीटर. कुलम मीटर का बरं? कारण Qचं युनिट आहे कुलम आणि Lचं युनिट आहे, डिस्टन्सचं युनिट आहे मीटर. 2चं तर काही युनिट नसतं, तो नंबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की ही डायपोल मोमेंट आहे ना, ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी आहे आणि डायपोल मोमेंटची डायरेक्शन इज ऑलवेज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे ही झाली डायपोल मोमेंटची डायरेक्शन आणि हे झालं मॅग्निट्यूड. आता तुम्हाला अजून काही गोष्टी माहिती पाहिजे
की जर माझ्याकडे डायपोल असा डायपोल मोमेंट आहे तर तिथे इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय, इलेक्ट्रिक फील्ड. तर 2 पॉइंट असतात, 2 पॉइंट. सगळ्यात पहिले मला एक पॉइंट डिफाईन करू द्या. दिस इज ओ, याला आपण म्हणतो बेटा सेंटर ऑफ डायपोल. सो डायपोलच्या सेंटरमधूनच आपण इलेक्ट्रिक फील्ड, पोटेन्शियल एनर्जी वगैरे सगळं मेजर करायला घेतो. तर मी फक्त आता या लेक्चरला कव्हर करतोय शॉर्ट डायपोल. एक लॉंग डायपोल पण असतो, पण लॉंग डायपोलवर आतापर्यंत सीईटीने प्रश्न विचारलेला नाही. ते नीट आणि जेईला, तेही जेईला विचारतात. आता ते कव्हर करायला गेलं तर अजून वेळ लागेल. सो हे मोर दॅन इनफ आहे मला वाटतं, कारण याच्यावरच प्रश्न आलेलेच जास्तीत जास्त. सो शॉर्ट डायपोलवर आपण आर डिस्टन्सवर या पॉइंटला आपल्याला फील्ड विचारतात. या मधल्या पॉइंट पासून आर डिस्टन्स, या डायपोल मोमेंटच्या जर तुम्ही बघायला गेलं तर ही झाली डायपोल मोमेंट ची डायरेक्शन, याच्या परपेंडिक्युलर आहे म्हणून याला आपण काय म्हणतो, इक्वेटोरियल पॉइंट. सो बी इज कॉल्ड एज व्हॉट, इक्वेटोरियल. इक्वेटोरियल पॉइंट आहे हा. आणि हा या डायपोल मोमेंटच्या ऍक्सिसवरच आहे म्हणून याला आपण म्हणतो बेटा ऍक्झियल पॉइंट. ए ला आपण म्हणू ऍक्झियल पॉइंट. सो मला ए आणि बी ला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे. ठीक आहे. सो आधी तुम्ही डायरेक्शन समजून घ्या, मी डायरेक्ट रिझल्ट सांगतो, लक्षात ठेवा. ए वर म्हणजे ऍक्सिसच्या पॉइंटवर जी इलेक्ट्रिक फील्ड असते दॅट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक फील्ड इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट. आणि जी इक्वेटोरियल पॉइंटला असते दॅट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट. प्रश्न विचारलेला नाहीये पण माहिती राहू द्या. ठीक. त्याच्यानंतर बेटा ऍक्सिसवाला जो पॉइंट आहे हा कुठला पॉइंट आहे सर, ऍक्सिसवाला. त्याच्या इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे 2kp/r³. आर म्हणजे डिस्टन्स आहे. कुठून डिस्टन्स आहे, या पॉइंट पासून, या पॉइंट पासून तर हा डिस्टन्स आहे. इकडे कुठेतरी मला इलेक्ट्रिक फील्ड विचारली तर सर के काय आहे, के म्हणजे 1/4πε0 आहे. ओके, तो कॉन्स्टंट आहे. हा इक्वेटोरियल पॉइंट आहे, इक्वेटोरियल EB. सर काय फॉर्म्युला आहे त्याचा इलेक्ट्रिक फील्डचा, तो येईल बेटा kp/r³. हा R3 नाही, इथे काय R³ यायला पाहिजे, R³ यायला पाहिजे. सो तुम्हाला दिसत असेल की इक्वेटोरियल पॉइंटला जी इलेक्ट्रिक फील्ड असते दॅट इज हाफ द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ ऍक्झियल पॉइंट. सो इक्वेटोरियल किंवा असं म्हणू शकतो ऍक्झियल अपॉन इक्वेटोरियलचा रेशो 2:1. ठीक आहे. इथली फील्ड दुप्पट असते या फील्डपेक्षा. डायरेक्शन तुम्हाला कळालेलं आहे. सेम डिस्टन्ससाठी म्हणतोय, सेम डिस्टन्ससाठी फील्ड काय असते बेटा 2 टाइम्स असते. त्याच्यानंतर असतं टॉर्क. टॉर्क म्हणजे काय, एखादा डायपोल जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये, हा डायपोल कशात आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये जर मी डायपोल ठेवलं तर काय होईल मला सांगा. तर तुम्ही नीट बघायला गेलं तर हा जो बेटा हा -Q आहे, -Q, याच्यावर इलेक्ट्रिक फील्ड कशी फोर्स लावेल, तो निगेटिव्ह चार्जवर इलेक्ट्रिक फील्ड कसं फोर्स लावते, त्याच्या विरुद्ध दिशेला, फील्डच्या विरुद्ध दिशेला. म्हणजे कसं, असा फोर्स लागणार आहे निगेटिव्हवर. कसा फोर्स लागेल सर, या डायरेक्शनला. आणि तेवढाच फोर्स लागेल या डायरेक्शनला, प्लसवर अपोजिट, प्लसवर सेम डायरेक्शनला लागतो फील्डच्या, बरोबर. म्हणजे प्लसवर असा, म्हणजे या डायपोल असं फिरल्यासारखं करेल. ही इलेक्ट्रिक फील्ड काय करेल बेटा, असं फिरवेल. नेहमी लक्षात ठेवा डायपोलला आहे ना, डायपोलला इलेक्ट्रिक फील्ड काय करते, अलॉंग द ऍक्सिस बसवायचा प्रयत्न करते, अलॉंग द ऍक्सिस असं बसवायचा प्रयत्न करते. आलं लक्षात तुम्हाला. हा, सो हा जो फिरवणं आहे, ही इलेक्ट्रिक फील्ड जी याला फिरवायचा प्रयत्न करते त्याला आपण टॉर्क म्हणतो, टॉर्क. आणि तो टॉर्क असतो P×E. इथे P काय, डायपोल मोमेंट वेक्टर, तो असा आहे बघा, हा P आहे आणि हा E आहे. ठीक आहे. या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा, PE sin θ. त्याचा मॅग्निट्यूड असतो PE sin θ. ठीक. आता जर θ 0 असेल किंवा 180 असेल, θ 0 आणि 180 म्हणजे काय, म्हणजे डायपोल मोमेंट, माझी डायपोल मोमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड जर पॅरलल आहेत किंवा अँटी पॅरलल आहे, अशा वेळेस कुठल्याही पद्धतीचा टॉर्क लागत नाही. का लागत नाही बघा, तुम्ही फॉर्म्युलाने बघून घ्या. इथे जर 0 टाका किंवा 180 टाका, टॉर्क काय येतो बेटा, 0 येतो. सो टॉर्क 0 येतं, आपण याला काय म्हणतो, इक्विलिब्रियम म्हणतो, इक्विलिब्रियम म्हणतो. बाय द वे, डायपोल मोमेंटवर फोर्स किती लागतो, फोर्स तर 0 आहे, याच्यावर फोर्स किती आहे, 0 आहे. का बरं 0 आहे सर, कारण इकडे एक F फोर्स आहे आणि इकडे F फोर्स आहे, दोघांना कॅन्सल करतील. फोर्स 0 आहे पण टॉर्क 0 नाही आहे. ठीक आहे ना, फोर्स 0 आहे बेटा. फोर्स 0 असतो कधी असतो, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. नॉन युनिफॉर्म नसेल तर असेल तर नसतो, तेवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. ठीक. एवढं कळलं तुम्हाला. इक्विलिब्रियम असतो 0 आणि 180 डिग्रीला. आता मॅक्सिमम टॉर्क कधी असेल, जेव्हा sin θ मॅक्सिमम म्हणजे θ 90. आलं लक्षात. आणि तो किती असेल बेटा, PE. तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुढे जाताना पोटेन्शियल एनर्जीवर प्रश्न विचारतात. पोटेन्शियल एनर्जी तर काय माहिती का तुम्हाला,
की डायपोल असा जर तुम्हाला दिसला इलेक्ट्रिक फील्डमध्ये तर त्याच्यात स्टोर्ड पोटेन्शियल एनर्जी असते. त्याचा फॉर्म्युला आहे बेटा मायनस पी डॉट ई. मायनस काय सर? पी डॉट ई. डॉट प्रोडक्ट आहे. टॉर्क क्रॉस प्रोडक्ट होता पी आणि ईचं. हा काय बेटा? डॉट प्रोडक्ट आहे, फक्त इथे मायनस येतं. म्हणजे इथे कसं लिहू शकतो आपण? मायनस पीई कॉस थिटा. मायनस पीई कॉस थिटा. थिटा कोणाकोणामधला अँगल आहे? इथे हा डायपोल मोमेंटचा वेक्टर, हा डायपोल मोमेंट अशी असेल आणि इलेक्ट्रिक फील्ड हा अँगल थिटा आहे. आता मिनिमम पोटेन्शियल एनर्जी किती असेल? मिनिमम, याची मिनिमम व्हॅल्यू काय राहील बघा. हा निगेटिव्ह आहे ना, निगेटिव्ह. निगेटिव्ह आहे म्हणजे हा मिनिमम कधी राहील? जेव्हा हा मॅक्सिमम आहे. हा मॅक्सिमम किती असेल बेटा? कॉस थिटा मॅक्सिमम 1 असतो. तर तुम्ही लक्षात ठेवा मिनिमम पोटेन्शियल एनर्जी असते मायनस पीई. मायनस पीई. आणि कधी असते? थिटा इज इक्वल टू 0. थिटा इज इक्वल टू 0. आता मला सांगा, जर पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असेल, जर पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असेल तर सिस्टम सगळ्यात जास्त स्टेबल असते. तुम्हाला माहिती असेल हे, बरोबर? म्हणजे हा डायपोल मोमेंट, इलेक्ट्रिक फील्ड काय करते बेटा? याला असं करायचा प्रयत्न करते, असं. डायपोल मोमेंट वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर हे एकमेकाला पॅरलल व्हायला बघतात. ठीक आहे ना? सध्या डायपोल मोमेंट वेक्टर असा आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे. सो डायपोल मोमेंट असा व्हायला बघेल टॉर्कमुळे. ठीक आहे, असा व्हायला बघेल. एकदा ते पॅरलल झाले, पॅरलल होण्याचा अर्थ काय? की इथे आता माझ्याकडे मायनस क्यू आहे आणि इथे काय? प्लस क्यू आहे. आता या मायनस क्यू वर इलेक्ट्रिक फील्ड कसा फोर्स लावेल सांगा बरं? असा फोर्स लावेल आणि इकडे असा फोर्स लावेल. तर काहीच होत नाही, फोर्स तर कॅन्सल झाला आणि टॉर्क पण 0 आहे. टॉर्क 0 आहे. असे ओढणं म्हणजे फिरवणं थोडी असतं. ओढणं म्हणजे फिरवणं असतं का? नाही. तुम्हाला कळतंय का? नाही. सो दिस इज अ स्टेबल इक्विलिब्रियम. याला काय म्हणायचं? स्टेबल इक्विलिब्रियम. मगाशी बघितलं होतं की जेव्हा 0 असेल अँगल तेव्हा टॉर्क 0 असतो. बरोबर आहे ना? तसंच मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी कधी असते बेटा? जेव्हा थिटा 180 डिग्री असतो. मॅक्सिमम म्हणजे आता हे मॅक्सिमम कधी राहील? हे मायनस आहे ना, म्हणजे हा कॉस थिटा काय असला पाहिजे? कॉस थिटा -1 म्हणजे मायनस मायनस प्लस. सो 180 डिग्रीला मॅक्सिमम पोटेन्शियल असते. मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? अनस्टेबल इक्विलिब्रियम. लक्षात ठेवा. ओके, अनस्टेबल इक्विलिब्रियम. आता हे काय सर? वर्क डन. म्हणजे जर मला या डायपोलला असं फिरवायचं असेल, हा डायपोल असा बसला होता, मला असं फिरवायचं याला किंवा असं फिरवायचं असं, तर मला काहीतरी वर्क डन करावं लागेल. त्या वर्क डनचा फॉर्म्युला येतो बेटा फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. वर्क डनचा फॉर्म्युला बदलत नाही आपल्याकडे, बरोबर? जर तुम्ही करून बघाल फायनल मायनस इनिशियल, तर असं यायला पाहिजे पीई कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 2. सर कॉस थिटा 1 मायनस 2 का बरं आला? 2 मायनस 1 का नाही आला? कारण की इथे ऑलरेडी मायनस आहे, तर ते मायनस मायनस प्लस होतं. कॅल्क्युलेशन करून बघा. ठीक आहे, सो फॉर्म्युला लक्षात ठेवा. क्वेश्चन करू आपण. क्वेश्चन करू बेटा. काय? इलेक्ट्रिक डायपोल ऑफ लेंथ दिली आपल्याला, डायपोल मोमेंट दिलेली आहे, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज डायरेक्ट करायचं. सो पी इज इक्वल टू काय असतो? क्यू इंटू डी म्हणा, त्यांच्यातला डिस्टन्स. सो 2 इंटू 10⁻⁻7 इज इक्वल टू चार्ज किती माहिती नाही मला, डिस्टन्सला तुम्ही लिहा मीटरमध्ये. तर करून घ्या बेटा. 2 कॅन्सल झाला. 10⁻⁻5. 10⁻⁻5 म्हणजे किती येणार आहे बघा? क्यू आला आहे 10⁻⁻5 कुलम. मला मायक्रो कुलम मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल? 10⁻⁻5 डिवायडेड बाय 10 इंटू 10. हे झालं मायक्रो, कारण हे -6 होणार आहे. बरोबर आहे? म्हणजे असं येईल 10 इंटू 10⁻⁻6 कुलम म्हणजे 10 मायक्रो कुलम. 10 मायक्रो कुलम म्हणजे सी आन्सर. हा प्रश्न बघा, हा प्रश्न चांगला आहे. काय प्रश्न आहे? EA इज द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड एक्झियलला डिस्टन्स 2x फ्रॉम द सेंटर ऑफ द डायपोल. म्हणजे आर ची व्हॅल्यू दिली ती. EQ इज द इलेक्ट्रिक फील्ड कुठे? डिस्टन्स 4x ला सेंटर ऑफ द डायपोल. रिलेशन बिटवीन EA अँड EQ इज. ऐका जरा. एक्झियलला कसं लिहितात? एक्झियलचा फॉर्म्युला आहे सर 2kp अपॉन आर क्यूब. आर किती बेटा? 2x. 2x चा क्यूब. सो हे किती झालं सर? kp अपॉन 2 आणि 8 है ना, 8 म्हणजे 4 येईल इथे, 4x क्यूब. 4x क्यूब. त्याच पद्धतीने इक्वेटोरियल पॉइंटला कसं लिहिता येईल? केपी असतो इक्वेटोरियल पॉइंटला, केपी अपॉन किती बेटा? 4x क्यूब. 4x चा क्यूब म्हणजे हे किती आलं? केपी अपॉन 4 चा क्यूब. 4 चा क्यूब किती आला? 4 चा क्यूब येतो किती येतो? 4 इंटू 4 इंटू 4 ना, 64. 64x क्यूब असं येईल. राईट? मग आता काय करा? काही नाही, काही करायचं नाही. आता या दोघांमधलं रिलेशन बघा बरं. ही इक्वेटोरियल आहे आणि ही ॲक्झियल आहे ना. याला मी काय म्हणतो? EB च्या जागी याला इक्वेटोरियल ना. इक्वेटोरियल म्हणजे काय टाकलंय त्यांनी? EQ टाकलंय का? EQ टाकलंय. तर मला तर डायरेक्ट दिसतोय, तुम्ही रेशो घेऊन पण बघू शकतात की ॲक्झियलची फील्ड आहे ना ती 16 टाइम्स आहे बघा. ही 16 टाइम्स आहे, कारण खाली 64 आहे ना, 16 चौक 64 होतं, 16 टाइम्स. सो ॲक्झियल इज इक्वल टू 16 टाइम्स इक्वेटोरियल. याचा रेशो घ्या, तुमचा आन्सर येईल. टू इलेक्ट्रिक डायपोल्स ऑफ डायपोल मोमेंट P and 27P. हा चांगला प्रश्न यार.
है ना, प्लेस्ड ऑन द लाइन ॲट 24 सेंटीमीटर अपार्ट. एक छोटासा डायपोल, एक दुसरा डायपोल. ठीक आहे, किती किती अपार्ट आहे सर ते? 24 सेंटीमीटर अपार्ट. आता सेंटर टू सेंटर डिस्टन्स घ्या, इथून तर इथून घ्या किंवा इथून तर इथून घ्या, सेमच आहे. कारण आपण शॉर्ट डायपोल पकडतो, शॉर्ट डायपोल, तो डायपोलची लेंथ आपण निग्लेक्ट करत असतो. पुढे काय सांगितले? एकाचं डायपोल मोमेंट मी पी पकडला आणि याचं किती पकडतो? 27 पी पकडतो. तर त्यांनी सांगितलंय की देअर डायपोल मोमेंट्स आर इन अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे, असू द्या. ॲट विच पॉईंट द इलेक्ट्रिक फील्ड विल बी 0 बिटवीन द डायपोल्स फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल मोमेंट पी. तर इथून काय आणि इथून काय? सेंटर ऑफ पी म्हणजे इथून किंवा इथून. सो लेट अस से इथून मी हा पॉईंट म्हणतो, हा एक्स म्हणतो, म्हणजे हा किती आला? 24 - x. करेक्ट. हा पॉईंट लेट अस से ए. आता या पॉईंटला जर तुम्ही नीट बघायला गेलं तर इलेक्ट्रिक फील्ड कशी यायला पाहिजे? तर इलेक्ट्रिक फील्ड जर याच्यामुळे अशी आली बेटा, E1 अशी आली, आणि याच्यामुळे अपोजिट यायला पाहिजे अशी, कारण डायपोल मोमेंट विरुद्ध दिशेला आहे. ठीक आहे ना. सो या इलेक्ट्रिक फील्ड इक्वल पाहिजे इन मॅग्निट्यूड. डायरेक्शन मध्ये तर अपोजिट आहे, मॅग्निट्यूड मध्ये काय पाहिजे? इक्वल. म्हणजे E1 = E2. मग आता E1 ला काय लिहाल तुम्ही? E1 ला लिहाल KP अपॉन R क्यूब. R क्यूब म्हणजे x क्यूब है ना, 2KP अपॉन R क्यूब. E2 ला काय लिहाल? 2K, पण त्याचा P किती आहे? 27P. 27P अपॉन 24 - x चा क्यूब. ठीक आहे. KP 2KP आणि 2KP उडवून टाका, दोन्ही साईडला क्यूब रूट घ्या. किती येईल? 1/x = 27 चा क्यूब रूट येतो 3. 3 अपॉन 24 - x है ना, हा क्यूब रूट कॅन्सल होऊन जाईल. सो इथे किती येईल बेटा? 24 - x = 3x. म्हणजे हे आलं किती? 24 = 4x. x किती आला बेटा? 6. x किती आला? 6. आता हे असे प्रश्न सीईटीने विचारलेत है ना. पोरांना डायपोलचे फॉर्म्युलेस पाठ नसतात, हे कुठून करतील असे प्रश्न? सांगा बरं. मॅग्निट्यूड ऑफ इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स R1 ऑन ॲक्सियल लाईन अँड डिस्टन्स R2 ऑन इक्वेटोरियल लाईन ड्यू टू 2 शॉर्ट डायपोल आर इक्वल. काय सांगितले? एक ॲक्सियल आणि एक इक्वेटोरियल आहे बघा. ॲक्सियल मुळे काय येईल? E1 = यायला पाहिजे 2KP अपॉन R1 क्यूब, आणि E2 इक्वेटोरियल म्हणतो KP अपॉन R2 क्यूब. हे दोन्ही इक्वल आहेत. दोघांना इक्वल करा बरं. दोघांना इक्वल केलं तर काय येईल बघा, मी डायरेक्ट लिहितो, माझ्याकडे जागा कमी आहे. दोघांना इक्वल जर केलं मी तर येईल 2/R1 क्यूब = 1/R2 क्यूब. जर असं केलं बेटा, याला इकडे घे, याला इकडे घे आणि क्यूब रूट कर, म्हणजे काय पाहिजे? R1 = R2 × 2 चा क्यूब रूट. मी लिहितो इथे, थांबा. R2 असं यायला पाहिजे, थांबा. R1 = 2 चा क्यूब रूट इंटू R2 असं यायला पाहिजे. त्यांनी काय विचारले? R1/R2. सो 2 चा क्यूब रूट ॲज टू 1. 2 चा क्यूब रूट ॲज टू 1. कॅल्क्युलेशन करा. दुसरा काही उपाय नाही बेटा. चला, E अँड EQ रिप्रेझेंट इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. कुठे कुठे? ॲक्सियल आणि इक्वेटोरियल. सेम डिस्टन्सला सांगितलंय ना काय रेशो असतो. सो ॲक्सियल अपॉन इक्वेटोरियल असतं बेटा, इक्वेटोरियल, आणि हे ॲक्सियल किती असतं सर? 2:1. सो ॲक्सियल इज 2 टाइम्स इक्वेटोरियल. करेक्ट. सेम डिस्टन्सला तर ते असतं. मागच्या क्वेश्चन मध्ये डिस्टन्स सेम नव्हता. ओके. इलेक्ट्रिक डायपोल हॅव्हिंग इच चार्ज इतकं मॅक्सिमम टॉर्क सांगितलं होतं. टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो? PE sin θ. मॅक्सिमम किती असतो बेटा? टॉर्क मॅक्सिमम लिहून दिलाय मी तुम्हाला, PE. सो मॅक्सिमम टॉर्क दिलाय मला, किती आहे? 4 × 10⁻³ = P चा फॉर्म्युला. P कुठे? P इलेक्ट्रिकल लेंथ ऑफ द डायपोल. अच्छा, तेच विचारलंय. ठीक आहे. सो मग E इंटू त्याची जी काही लेंथ असेल, डिस्टन्स है ना, E इंटू डिस्टन्स. आता 2L. आता काही विद्यार्थी काय करतील? 2L काढतील आणि L आन्सर लिहितील. तसं नाही, डायपोलची लेंथच 2L होती, म्हणून मी D लिहिलं इथे, कन्फ्युजन अवॉइड करायला. सो हे काय बेटा? इथे काय लिहिलं तुम्ही? एक मिनिट. इथे येईल डायपोल मोमेंट इंटू, डायपोल मोमेंटला कसं लिहायचं? चार्ज इंटू डिस्टन्स असं करू आपण त्याला है ना. आणि इलेक्ट्रिक फील्ड किती दिली? इलेक्ट्रिक फील्ड दिली का? इलेक्ट्रिक फील्ड दिली बघा 8 इंटू, याला डायरेक्टच लिहितो असं. यार काय चाललंय? डायरेक्ट लिहिता येईल याला. काय लिहिता येईल याला? 2 × 10⁻⁻6 इंटू D, आणि इंटू इलेक्ट्रिक फील्ड किती बेटा? 8 × 10⁴. कॅल्क्युलेट करा बरं काय येतं. कॅल्क्युलेट करा, येऊन जाईल आन्सर. आता इथे काय? 30 डिग्री विथ रिस्पेक्ट टू युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड एक्सपिरियन्सेस टॉर्क
द डायपोल मोमेंट ऑफ द डायपोल इज, बेटा याला डायरेक्ट करा, टी इज इक्वल टू पीई साइन थिटा. पीई साइन थिटा तुम्हाला पी विचारलाय, सो पी यायला पाहिजे टाऊ अपॉन ई साइन थिटा. व्हॅल्यूज टाका, आन्सर येईल, कॅल्क्युलेशन करा. डू द कॅल्क्युलेशन युअर सेल्फ. ओके, काय विचारलं बेटा? एन इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पी इज अलाइन पॅरल टू इलेक्ट्रिक फील्ड ई, एनर्जी रिक्वायर्ड टू रोटेट डायपोल बाय 90 डिग्री. पॅरल म्हटले बघा, पॅरल टू युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे माझा जो डायपोल मोमेंट आहे ना, हा असा, हा इलेक्ट्रिक फील्डच्या पॅरल पडला होता. ही इलेक्ट्रिक फील्ड आहे सपोज, है ना, अशी इलेक्ट्रिक फील्ड आहे, म्हणजे माझा डायपोल मोमेंटचा वेक्टर पण असाच पाहिजे, म्हणजे हा आहे डायपोल मोमेंट, हे पॅरल आहे, म्हणजे थिटा किती आहे सर? 0. थिटा किती बेटा? 0. सो थिटा 1 0 आहे, 90 डिग्री रोटेट करायचं म्हणजे थिटा 2 90 डिग्री आहे. काय विचारलंय? एनर्जी रिक्वायर्ड किंवा वर्क डन. मी फॉर्म्युला लिहून दिलाय, सगळं एकदम आयुष्य सुरळीत केलं बेटा. वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट येणार आहे, काय येणार आहे सांगा बरं? काय लिहून दिलं मी सर? पीई कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 2 करून टाका. किती येईल बेटा? पीई कॉस थिटा 1 म्हणजे कॉस 0 मायनस कॉस 90. कॉस 90 असतो 0, कॉस 0 असतो 1, म्हणजे आन्सर आलं पीई. पी इज द करेक्ट आन्सर, पीई. याला डायमेन्शननी पण उडवू शकत होते, काही प्रॉब्लेम नाहीये. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ऑफ डायपोल इज प्लेस्ड इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. डायपोल मोमेंट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ फील्ड. परत एकदा थिटा 0. थिटा 0 फोर्स ऍक्टिंग, मी तुम्हाला सांगितलं, मगाशीच सांगितलं होतं, लिहून दिलाय पॉईंट. फोर्स किती असतो डायपोलवर? 0. फोर्स 0 असतो बेटा. आणि काय सांगितले? पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते. सांगितलं ना, 0ला पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते, है ना. पोटेन्शियल एनर्जी लिहून दिली आहे मिनिमम, मायनस पीई. सर आम्हाला लगेच कसं पाठ होणार? बेटा त्याला वेळ लागतो पाठ करायला. पाठ आता मला पण नाहीये, पण प्रॅक्टिस करून पाठ होतं ते. इलेक्ट्रिक डायपोल पॉझेस अ मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी व्हेन द अँगल सबटेंडेड बाय इट इज. मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी कधी असते? थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. बघून घेशील बेटा, पाय. आन्सर इज पाय. ठीक आहे. वर्क डन इन रोटेटिंग द डायपोल प्लेस्ड पॅरल टू द इलेक्ट्रिक फील्ड थ्रू 180 डिग्री इज डब्ल्यू. नीट लक्ष द्या, पहिले पॅरल होता आणि 180 डिग्री म्हणजे थिटा 1 0, थिटा 2 किती आहे? 180 डिग्री. ठीक आहे. या केसमध्ये ते म्हणतायत वर्क डन डब्ल्यू झालं. तर वर्क डन इन रोटेटिंग थ्रू 60 डिग्री म्हणजे थिटा 1 आता किती बेटा? थिटा 1 आहे 0 आणि पहिल्यांदा एवढं वर्क डन आहे, नंतर सो द वर्क डन इन रोटेटिंग इट थ्रू 60 डिग्री म्हणजे जर मला आता फक्त 60 डिग्री फिरवायचं आहे तर किती वर्क डन आहे? डब्ल्यू डॅश. तर काही करायचं नाही, डब्ल्यू किती येईल सांगा मला सर? डब्ल्यू यायला पाहिजे कॉस पीई, है ना, पीई कॉस थिटा 1 म्हणजे कॉस 0 मायनस कॉस 180. हे जर तुम्ही केलं तर 1 मायनस मायनस 1 म्हणजे 2 आलं बेटा, 2 पीई आलं. डब्ल्यू डॅश किती यायला पाहिजे? डब्ल्यू डॅश यायला पाहिजे सर पीई. कुठे गेलं पीई कॉस 0 मायनस कॉस 60. ठीक, हे येतं बेटा पीई बाय 2. तर आता त्यांनी सांगितलंय डब्ल्यू डॅश किती येईल इन टर्म्स ऑफ डब्ल्यू, है ना. डब्ल्यू आहे 2 पीई डब्ल्यू डॅश. तुम्ही रेशो घ्या, मला क्लिअरली दिसतोय हा डब्ल्यू डॅशचा काय चौपट आहे. डब्ल्यू चौपट आहे बेटा डब्ल्यू डॅशचा, किंवा डब्ल्यू डॅश इज 1/4 ऑफ डब्ल्यू. डब्ल्यू डॅश इज 1/4 ऑफ डब्ल्यू. आर यू गेटिंग इट? येस सर. आता हे होमवर्क आहे तुमचा. होमवर्क म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? हे डायलेक्ट्रिक आहे किंवा पोलरायझेशन आहे, हे तुम्हाला वाचायचंय बोर्डच्या पुस्तकातून. हे फक्त प्रश्न मी तुम्हाला छापून दिलेत, जे PYQ मध्ये विचारलेत त्याचे आन्सर तुम्ही बघा. हे डिस्प्लेसमेंट करत थेरॉटिकल टॉपिक आहे, करून घ्या बेटा. आलं लक्षात? करून घ्या. हे सगळं दिलंय. वॅन डी ग्राफ जनरेटर पण तुम्हाला स्वतः वाचायचंय. अशा प्रकारे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा डी एंड झालाय. माझ्याकडनं जे झालं तेवढं मी सगळं इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं केलं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा फार मोठा टॉपिक आहे, त्याला मस्त आरामात लेक्चर घेतले तर 10-12 दिवस लागतात, पण आपल्याला शेवटच्या क्षणी जेवढं जमलं आपण तेवढं केलं बेटा. ऑल द बेस्ट. ठीक आहे. जर लेक्चर पूर्ण झाले असेल तर कॉन्फिडेंटली डन सर. निश्चितपणे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आधीपेक्षा तुला खूप चांगलं येत असणार आहे. प्रॅक्टिस करत राहा, रिव्हिजन करत राहा आणि कॉन्स्टंटली अभ्यास करत राहा. बाय बाय. हॅलो.